विठ्ठल 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 खंडेराया तुझ करीते नवसो, खंडेराया तुझ करीते नवसो, मरुदे रे सासू खंडेराया। सासू मेल्या बर तुटेल आसरा, मरुदे रे सासरा खंडेराया। सासर मिलिय होईल आनंद, सासरा मिलिया होईल आनंद, मरुदे रे ननंद खंडेराय। सासू मिल्यावर तुटेल आसरा, मरुदे रे सासरा खंडेराया। ननंद मिलिया होईल मोकळी, ननंद मिलिया होईल मोकळी, गळा घालीन झोळी भंडाऱ्याची। सासू मेल्यावर तुटेल आसरा, मरुदे रे सासरा खंडेराया। जनी मने खंडो अवघे मरुदे, जने मने खंडो अवघे मरुदे, एकटी उरुदे पायापासी। सासू मेल्यावर तुटेल आसरा, मरुदे रे सासरा खंडेराया। विठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली नारेश्वर महाराज जगद्गुरु जेथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जेथे योगास सामर्थ्य येते। बनमन नका करू, स्वच्छ आणि कडक आवाज कर। मिळे मानवास जेथे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेते। श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। नोहे फुलास्वत वृक्षास आले, जेथे ओवी सवे गीत वेद झाले। तुझ्या शब्द शब्दात सायुज्य नाथा, तुझ्या पायरीश सदा नम्र माथा। अगाध ज्ञानदेवा अगाधा अनंता, अगा विश्वनाथा अगाधा अनंता। तुझ्या पायरीश सदा नम्र माथा। रायगड मंदिरे वसे माझा राया, आ जन्मार्पितो तया चरणावरी काया। राय रे शुरासी जोडली जयाची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती। जेणे धर्म जितविलाची बळी, तो संभाजी जानन बाळी। कावतरला जयाची कुळी, तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीतसे। मनोजव मारुत तुल्य वेग, जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ। वातात्मज वानरयुत मुख्य, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःख भजन मारुती नंदन, हे दुःख भजन मारुती नंदन। सुन लो मेरे पुकार, पवन सुत विनती
विनंती पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांचा कृपादाने कथे विचार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. ओंकार स्वरूप परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय दिनवत्सल भक्तवांच्या कल्पतरू जगज्जीवन जगन्नाथ अखिल अकोट ब्रह्मांड नायक जगताच्या उत्पत्तीला स्थितीला लयाला कारणीभूत असलेला पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या परमात्म्याच्या असीम आणि निशिम कृपेने गावकरी मंडळीच्या अत्यंत अट्टहासातून वारकरी संप्रदायातील अष्टादश संत मंडळीच्या परमकृपेने गावचं ग्रामदैवत गणपती बाप्पाच्या परमकृपेने महादेवाच्या अखंड आशीर्वादातून सप्ताह कमिटीच्या परम कष्टातून चालू असलेला अखंडारनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ महोत्सव ज्या महात्म्याच्या मुखारविंदातून एवढा कोरडा नको करू थोडा इकू ठेव त्याला सुंदर आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात ते महाराष्ट्रातील ख्यातनाम भागवत कथाकार हरिभक्त परायण गणेश महाराज भगवतीकर गणेशानंद महाराज कोळसकर फार गोड गाणं गोड स्वभाव गोड व्यक्तिमत्व भागवताचे अधिकारी प्रवक्ते महाराजांच्या मुखारविंदातून आपण भागवत ऐकत आहात. आजच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. तसं या गावातल्या कीर्तनाकरता मला पहिला फोन तसा तारीख घेण्याच्या वेळेस पहिला फोन जो आला तो संजू बाबांचा आला. संजू बाबांच्या नंतर मग आमच्या संदीप दादांनी फोन केला. तसा या गावाचा सप्त्यातला पहिला फोन मला आमच्या प्रथमनी केला होता. म्हणले दादा मी सांगितलं आल्या संदीप दादांना या गावातला सगळ्यात पहिल्यांदा ओळखीचा आणि सगळ्यात जवळचा माणूस प्रथम जुना मित्र आहे माझा तो. त्यांनी फोन केला आणि मग पुन्हा सांगितलं दादा सप्त्याच्या तारखेचं मागं पुढे होणार आहे. मला काही हरकत नाही. मग गणपती बाप्पाच्या मनात असेल की माझ्यासारख्या गेल्या महाराजांना झग्यानं तुमच्या गावात यावं आणि त्या कर्मधर्मसंयोगाने संजू बाबांनी फोन केला. संदीप दादांची भेट झाली. त्यांनी एक दोन फोन केले. मला अजिबात काळजी करू नका. त्यांनी कालही माझी एक सेवा चिचांबा पेनला घेतली होती. त्यांच्या समवेत रोज या कार्यक्रमाकरता पळापळ धावपळ करणारी सगळी मंडळी दिलीप भाऊ असतील आणि डॉक्टर साहेब असतील आपले ज्ञानेश्वर दादा त्यांच्या शेजारी पिंटू भाऊ असतील आणि आजच्या कीर्तनाचे सौजन्य ज्यांनी मला आजच्या दिवस वटीत घेतलं ते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य वाशिमचे आमचे बापू दिलीपराव पतंगराव देशमुख. बापू तुम्ही आजचं पाकिट नाही दिलं तरी चालेल फक्त एखादा फंड आमच्या आश्रमाकरता जर दिला तुम्ही तर बरं होईल आहे का नाही. हो टाळ्या अशा वर्ल्डीच्या गारा पडल्याने वाजवायच्या नाही मा ए मा मऊ ए मा. टाळ्या जर वाजल्या तर कशा वाजल्या पाहिजेत कशा उगी महाराजाच्या मड्यावर घातल्याने टाळ्या वाजवू नका. हो ऐका सुंदर मंडळी दिलीप बापू आपण गेल्या 15 वर्षापासून राजकारणाच्या क्षेत्रामध्ये अव्याहतपणे आपलं पोट टिकून ठेवलं. राजकारणात आल्याच्या नंतर लोकांना जवळ करण्याकरता तुमचा प्रभाव कारणीभूत ठरत असतो. पण राजकारणात तुम्ही टिकून राहावं आणि लोकांनी वारंवार तुम्हाला निवडून द्यावं याकरता तुमचा स्वभाव कारणीभूत ठरत असतो. तो तुमचा आहे. तसं उगाच कुठल्या राजकारण्याचं वर्णन करण्या इतका हलकट महाराज मी अजिबात नाही. तुमच्याविषयी 4 गोष्टी 4 शब्द ऐकून आहे आनंद वाटला. आपण कीर्तनाला उपस्थित राहिलात आनंद वाटला. दिलीप बापू आज कीर्तनाला गायक वादक मंडळी मृदंगावरती साथ करण्याकरता हरिभक्त परायण आपले ढोरे महाराज असतील. गाण्याची साथ करण्याकरता ढवळे बाबा असतील संजू बाबा असतील. आमच्यासोबत आलेले सर्जेराव बापू असतील आणि परमार्थाचे मिशेजेनेचे घडवलेले गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही आळंदी ते पंढरपूर दिंडीमध्ये सोबत चालतो. आमचे लक्ष्मण बाबा फार अधिकार मोठा आहे पण आम्ही अगदी खेळीमेळी गदारुळी आनंद आहे. त्यांचं फार माझ्यावर नितांत प्रेम आहे. एवढं प्रेम आहे
मी म्हणतो एखाद्या वेळेस जर कोणी लक्ष्मण बाबांना म्हणलं की तुम्हाला मरा लागते आजी महाराजासाठी, तर ते मरायला तयार आहे. एवढं प्रेम आहे माझ्यावर त्यांचं. हो, एवढं प्रेम आहे. हो, ही सगळी नितांत प्रेम करणारी मंडळी, अगदी जीव लावणारी मंडळी आहे. आणि परमार्थाच्या वाटेवरती त्यांना माहिती आहे की आपला जगा वाट सोडून चालणारा माणूस नाही. त्यांनी जुने लोक पाहिलेले आहेत. माझ्यासोबत आले आमचे MD पाटील असतील, आमचे जगदीश दादा असतील, प्रशांत दादा असतील, ही सगळी प्रेमाची मंडळी आहे. का कोणाचं नाव राहिलं का रे पोरो? राहिलं का कोणाचं नाव? जर कोणाचं नाव राहिलं असतं तर एका वाक्यात सगळ्याचं नाव घेतो. ऐका. दारी होतं अंगण, दारी होतं अंगण, अंगणात होता गोठा, गोठ्यात बांधली काळी कपिली गाय, गायीच्या काढल्या धारा, त्याच्यावर केला केशराचा मारा, केशरानं दूध झालं पिवळं, पिवळ्या दुधाला आली पिवळी फटक साय, आणि सगळ्या हिवऱ्याचं नाव घेतो रस प्यायलाय. म्हणलं माय राहिलं कोणी नाही ना. उठालं झालं सगळी मंडळी आलं. बापू राहिलो कोणी नाही ना. हा, सगळ्याचं नाव घेतो. तेवढंच रेकॉर्ड केलं असेल का? चांगलं काही जमत नाही तुम्हाला. ऐका. सुंदर नियोजन, गायक वादक टाळकरी माळकरी चित्रकार पत्रकार गावकरी, गावाच्या बाहेरचे मंडपात मंडपाच्या बाहेर बसलेले, सप्ताहाला सहकार्य करणारे, सप्ताह व्हावं म्हणून आट्टास करणारे, सप्त्याला वर्गणी देणारे, वर्गणी देतो म्हणता म्हणता काल्याची वाट पाहणारे, काला झाल्यावर सप्त्याची वर्गणी बुडवणारे, सप्ताह व्हावं म्हणून आट्टास करणारे, सप्ताह होण्याकरता मिटिंगला येणारे, आणि सप्ताह बंद पडा म्हणून कांड्या करणारे. कांड्या करणारे तुम्ही म्हणणार कांड्या करणाऱ्याचं नाव कोण घेतलं? झग्याच्या रूपावर जाऊच नका तुम्ही. बा कांड्या करणाऱ्याचं नाव याकरता घेतलं, सुंदर भागवताचा ग्रंथ चालू आहे तुमच्याकरता. ऐका. एवढ्या श्रीमद भागवतामध्ये एक पात्र आलं कंस नावाचं. रामायण नावाचा विशेष ग्रंथ आहे. त्या ग्रंथात रावण नावाचं पात्र आलं. रामायणातून जर एकटा रावण काढला तर रामायणात मजा नाही. भागवतातून जर एकटा कंस काढला तर भागवतात मजा नाही. अगर भागवत से करोगे कंस को वजा तो भागवत में किस बात की मजा. अगर रामायण से रावण को करोगे वजा तो रामायण में किस बात की मजा. वैसे सप्ते में से कांड्या करने वालों को करोगे वजा तो सप्ते में किस बात की मजा. फक्त एक लक्षात ठेवायचं, भागवतातला कंस, रामायणातला रावण आणि सप्त्यातला कांड्या करणारा हे एका कुळातले तिघ असतात. विठाल फार कीड लागली आपल्या लोकांना. 100% मुस्लिमांना अल्लाचं अस्तित्व मान्य आहे. 100% ख्रिश्चनांना हालेलुया 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 करत येशूचं अस्तित्व मान्य आहे. 100% पंजाबी लोकांना गुरु गोविंद सिंगाचं अस्तित्व मान्य आहे. हे आपल्या गावात आरोग्य खर्च चालला, काय करायचा सप्ताह. गौतमी पाटील आणायची तुला माकड तोंड्या. सत्या नाश केला तुझ्या गावाचा. 3 पिढ्या गेल्या. माणूस एका जागेत येऊ दिला नाही, पार्टिशन पाडले, त्याच्यात चालला तू. काही काही लोकांना गाव मातीत घातलं पण गाव एकात नाही येऊ दिलं. हो, काही काही लोकांना गाव मातीत घातलं पण गाव एकात नाही येऊ दिलं. तू मर, तू मेल्यावर तुझ्या तोंडात तुळशीचे पानं नाही, तुझ्या तोंडात कोंबडीचे पख. विठाला दिलीप बापू, मी हो जरा तिखट माणूस. कोणा आपल्याला पुन्हा बोलवा याकरता मी गोंडे घोळणारा माणूस अजिबात नाही. आमच्या लक्ष्मण बाबांना माहित आहे. पुरुषोत्तम खेडेकराच्या अंगावर धावून जाणारा महाराष्ट्रातला पहिला कीर्तनकार मी हो. धर्माच्या विरोधात गेलं की आपल्या काही संबंध नाही कोणाशी. काय करायचं मी रोज बोंबलून सांगत असतो, कंधे से ऊंची कभी छाती नहीं होती और धर्म से कभी बड़ी जाति नहीं होती. ना रहेगा दिया तो क्या करोगे बाती का, और मिटा दिया उन्होंने तुम्हारा धर्म तो क्या करोगे हिंदू जाती का. धर्माकरता पळापळ झाली पाहिजे, धावपळ झाली पाहिजे. सप्त्यात कांड्या करणारे गावगाव झाले. सप्ताह म्हणले की लोकांच्या जीवावर यायला लागले. विचार करा, महाभारताच्या मुकुटावरती असलेला तुरा काश्मीर पाहायला महाभारतीची लेकरं जातात आणि पहलगाम मध्ये त्या लेकराच्या मस्तकाला बंदूक लावून विचारलं जातं तू कुठल्या धर्माचा आहेस. त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या. हिंदूंनो, सप्ते, रामकथा, भागवत कथा, कीर्तन, प्रवचन लोकांनी अट्टहासाने करावे आणि कीर्तनकारांनी सुद्धा जबाबदारीने त्याला सहकार्य करावं. 50,000चे पाकिट कीर्तनकारांनी मागू नये. आणि कीर्तन लोकांनी सुद्धा फार, हे मगाशी बोलता बोलता म्हणले महाराज, लोकांना वाटतं प्रसिद्ध महाराज बोलवले पाहिजे. ऐका, महाराज की आणि परमार्थ हा प्रसिद्धीचा विषय नाही. परमार्थाच्या वाटेवर आल्याच्या नंतर कीर्तनकार कथाकारांची अवस्था कशी असावी माहित आहे. कीर्तनकार आणि कथाकार त्याला म्हणावं जो व्यवस्था सोडून अवस्थेच्या पाठी मागेल,
लागेल, जो प्रसिद्धी सोडून सिद्धीच्या पाठीमागे लागेल आणि जो प्रदर्शन बंद करून दर्शनाच्या पाठीमागे लागेल. कीर्तनकाराचं कथाकाराचं प्रदर्शन बंद व्हावं, त्याला दर्शन व्हावं, त्याची प्रसिद्धी थांबावी, त्याला सिद्धीची प्राप्ती व्हावी आणि त्याला व्यवस्था नसली तर चालेल, त्याला अवस्था प्राप्त व्हावी. मग लोकात आपोआप फरक पडत असतो, लोकात फरक पडतो. महाराज रात्रंदिवस अट्टहासाने आपण धर्माकरता समर्पण केलं पाहिजे. महाभारताच्या मुकुटावरती, महाभारतीच्या मुकुटावरती असलेला काश्मीर आणि त्या काश्मीरच्या सौंदर्याला निहाळण्याकरता पाहण्याकरता गेलेले लोक आहेत. त्यांच्या मस्तकाला बंदूक लावून विचारलं जातं कुठल्या धर्माचा आहेस, आणि त्या धर्माच्या हिंदू धर्म म्हटलं की त्यांना गोळ्या घातल्या जातात. ऐका ऐका, त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्यात, त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या. नशीब तुमचं मोदी सारखा पंतप्रधान आहे, मी कुणाचा समर्थक नाही. नशीब तुमचं मोदी सारखा पंतप्रधान आहे. लोक म्हणतात मोदींनी काय दिलं, 1972च्या युद्धाच्या नंतर पाकिस्तानचे सगळे करार मोडून सिंधू नदीचं पाणी बंद करून पहिल्यांदा पाकिस्तानावरती हल्ला करणारा छातीचा, मोठ्या तगड्या छातीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. मैं तो यूं कहता हूं हिंदू, उन्होंने धर्म पूछ कर मारा था, अगर हम हिंदुओं में एकता रहेगी तो हम मजहब बता कर मारेंगे. इतनी हिंदुओं की ताकद है, इतनी ताकद आहे. पण आपण झालो पुढचं काय करायचा सप्ता मारा लोकांचा धंदा झाला. इकडे तू माकड तोंडिया, आखाड तोंड लागलं की लोकांचे धुर्य करायला, बांधव करायला, आणि तुला सप्ता काय करायचा सांगतो. अवघड खेळ झाला. आपण आपल्या धर्माकरता समर्पण केलं पाहिजे. फार सगळी प्रेमाची मंडळी. दिलीप बापू, गेल्या 15 वर्षापासून आपण राजकारणासोबत धर्मसत्तेला जोडून आहात. आपल्यासारखा प्रत्येक राजकारणी जर राजकारणाची बैठक धर्मकारणाशी घेऊन बसला, आपली ती परंपरा आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तन करावं आणि महाराष्ट्राची 7-12 ज्या राजाच्या नावावर आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी समोर बसून कीर्तन ऐकावं. धर्मसत्तेने उभं राहावं, राजसत्तेने धर्मसत्तेच्या पायाशी बसून देश चालवावा. ही माझ्या जगद्गुरु तुकोबार आणि छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा आहे. ही परंपरा आहे आपली. ऐका, त्या परंपरेमधले आपण सगळी मोठी मंडळी ऐका. महाराज आजचा अभंग वारकरी संप्रदायातल्या पहिल्या फडकरी परंपरेतल्या स्त्री म्हणजे जनाबाई आहेत. जनाबाई म्हणजे कोण? वारकरी संप्रदायातले पहिले कीर्तनकार आणि जगाच्या पाठीवरचे तिसरे कीर्तनकार. जगातले पहिले कीर्तनकार नारद, ज्यांनी गळ्यात विनान हातात चिपळ्या घेऊन नामस्मरणाचं प्रचार प्रसार केला. जगातले दुसरे कीर्तनकार शुकाचार्य, ज्यांनी देहीच विदेही भोगदशा सर्व जगाला एक रूप मानलं आणि विधेय होऊन फक्त नामस्मरण नामचिंतन परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलं. आणि त्यानंतर वारकरी संप्रदायातले पहिले कीर्तनकार म्हणजे नामदेवराय. नामदेवराय आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा जर विचार केला तर वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाच्या बैठकीमध्ये नाथ पंथातले ज्ञानोबाराय, वैष्णव पंथातले नामदेवराय, 15व्या शतकामध्ये दत्त पंथातले भानुदास महाराज, भानुदास महाराजांच्या कुळात आनंद संप्रदायातले एकनाथ महाराज, चैतन्य संप्रदायाचे तुकोबाराय, शाक्त पंथाचे दादू पिंजारी, शैव पंथाचे नरहरी सोनार, वेश्या पंथाची कान्होपात्रा, गाणपत्य पंथाचे चिंतामणी महाराज, असे सगळे पंथ एकत्रित झाले. आणि त्या एकत्रित झालेल्या पंथांनी महाराष्ट्राला उद्धाराची जी दिशा दाखवली, त्या दिशेचं नाव वारकरी संप्रदाय आहे. त्या दिशेचं नाव वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायामध्ये लोक बरेच म्हणतात महाराज हा देश पुरुष प्रधान संस्कृतीचा देश आहे. नाही, ओल्ड इज गोल्ड. कोण म्हणतं पुरुष प्रधान संस्कृतीचा देश आहे? जर स्त्रियांचा अनादर झाला असता तर मनुस्मृतीच्या काळामध्ये यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता, हा या पलीकडे जाऊन सांगू 1400 वर्षाच्या चांगदेवाला उपदेश करण्याकरता निवृत्तीनाथ आधी ज्ञानोबरांकडे बलाढ्य तत्वज्ञान होतं, तरी सुद्धा 7 वर्षाची मुक्ताई समोर पाठवून 1400 वर्षाच्या चांगदेवाचे कान फुकायला लावले. महाराज हा स्त्रीचा केलेला आदर नाही तर काय? तुम्ही स्त्रियांना आरक्षण आता दिलं 50%. 12व्या शतकात एखाद्या स्त्रीने तत्वज्ञानाचा उपदेश एखाद्या योग्याला करावा, हा स्त्रीला पहिला अधिकार माझ्या ज्ञानोबरांनी दिला जगाच्या पाठीवरचा. ही क्रांती आहे. फक्त कीर्तनकारांनी त्याचा अभ्यास करून वारकरी संप्रदायातल्या संतांच्या विचाराची क्रांती लोकांसमोर मांडली पाहिजे. आई ऐका, जनाबाई वारकरी संप्रदायातल्या पहिल्या कीर्तनकार आणि पहिल्या फडकरी स्त्री म्हणून पहिल्या फडकरी संप्रदायातले पहिले कीर्तनकार नामदेवराय. नामदेवरायांनी कीर्तनाची परंपरा बांधत असताना
धोत्रावरती बाराबंदी. आता माझ्या अंगावर तुम्हाला जो ड्रेस दिसतोय ही कीर्तनाची संप्रदायाची मूळ परंपरा आहे. बाराबंदी आणि बाराबंदीच्या वर फेटा. या बाराबंदीला 12 बंद आहेत आणि त्याच्या 6 गाठी होतात. कशा करता 12 बंद आणि 6 गाठी आहेत ऐका. कीर्तन करणाऱ्या माणसाने अंगात बाराबंदी घालावी. त्याचे 12 बंद कसावेत. कोणते? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11 मन, 12वी बुद्धी यांचा मेळ घालावा. 6 गाठी पडाव्या आणि त्या गाठी पाडताना काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार या 6 गोष्टी या 6 गाठीत बांधायला लागतात लक्ष्मण बाबा. त्याच्यानंतर फेटा बांधायचा अधिकार होतो. फेटा बांधायचा अधिकार आल्याच्या नंतर फेटा का बांधावा संप्रदायात? कीर्तनकाराला तत्वज्ञानाचा उपदेश की बाबा तुझा माथा बांध आणि गाथा सांग. तुझा माथा बांध आणि गाथा सांग. कीर्तनकाराच्या डोक्यावरती शांतीचं प्रतीक म्हणून संप्रदायाचा पांढरा फेटा आहे. कीर्तनकारांनी पांढरा फेटा बांधावा. फेटा बांधल्याच्या नंतर त्यांनी बाराबंदी कसावी आणि बाराबंदी कसल्याच्या नंतर कीर्तनकारांनी कंबर बांधावी. का? कीर्तनकाराला कळावं की नारदाच्या गादीवर उभं राहिल्याच्या नंतर कमरेपासून वर बोलावं लागतं. याच्या खाली बोलल तो कीर्तनकार नाही. विठाल अभंग जनाबाईंचा आहे. अभंग 5 चरणाचा आहे आणि अभंगाच्या माध्यमातून श्री संत जनाबाई खंडोबाच्या समोर आज नवस करतात. काय करतात आई? नवस. जनाबाई म्हणतात खंडोबा माझा तुला नवस आहे. जवाई सरळ बसा, जवाई सरळ बसा. ए पुढे दादू पुढे इथे. ए पुढे पटकन पुढे. मिश्रान सांगायचं आणि चालल्या महादेवाला पाणी घेऊन. हे महादेवाला पाणी घेऊन जात असता पहाटे 4 वाजता संजू बाबा 1 लोटा जल सब समस्या हो काल. ती बाबा सांगते बेलाच्या पानाला मध लावून महादेवाच्या पिंडीला चिकटवल्याने लेकरं पास होतात. देवाशपथ खोटं बोलत नाही. बेलाच्या पानाला मध लावून महादेवाच्या पिंडीला चिकटवल्यानं जर लेकरं पास झाले असते तर संदीपराव मी PhD झालो असतो. मी PhD झालो असतो. आई पहाटे 4 वाजता चाली 1 लोटा जल सब समस्या हो काल. 4 वाजता महादेवाला पाणी, पुन्हा 7 वाजता महादेवाला पाणी, 9 वाजता महादेवाला पाणी. घरात 95 वर्षाचा सासरा कटकट कटकट उपाशी मरायला. त्यानं आंबाड्याचे गोळे खाल्ले हो. त्यानं आंबाड्याच्या भाजीचे गोळे खाल्ले. त्यानं भांजाच्या भाजीचे बाबा वण करून खाल्ले आणि 15 एकर जमीन टिकवलीच्या मस्त मड्यावर घातली. आणि ही पहाटे 4 वाजता महादेवाला पाणी घेऊन चालली. 95 वर्षाचा सासरा उपाशी, 90 वर्षाच्या सासूला भाकर नाही. रात्रंदिवस कष्ट करणारा नवरा वाशिमला 100 पोते उचलायला मार्केटात आणि ते संध्याकाळी घरी यायला त्याच्या अंगाला घामाचा वास आहे. ते घरी येते त्याची अपेक्षा एकच आहे, घरी आल्या आल्या बायकोनं पायावर घ्यायला कडक पाणी द्यावं आणि घरात बसल्यावर कपभर चहा प्यायला द्यावं. ते घरी येते दिवसभर कष्ट करून आणि मग आमची माय म्हणते पिंट्या त्या बापाला ना दुड्डीत भाकरपट्टी घे गिळून मी चालले महादेवाले. ए 95 वर्षाचा सासरा उपाशी, 90 वर्षाच्या सासूचा चहा नाही आणि रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या मालकाला भाकर न देता जर तू महादेवाला जाशील तर तुझ्या अंगावर बेलीचं झाड पडन आणि जाग्यात मरशील. हो मायच्यान बुवा लबाड बोलत नाही मी. आता या उलट सांगतो ऐका. महादेवाचं 4 वाजताचं पाणी 7ला घाला, 7चं 10ला घाला, 10चं 12ला घाला. महादेवाचं पाणी बंद करा असं सांगणारा महाराज नाही मी. पण ऐका रात्रंदिवस तुमच्याकरता कष्ट करणारा 95 वर्षाचा सासरा आहे. तुमच्याकरता रात्रंदिवस अहोरात्र झटणारी 90 वर्षाची सासू आहे आणि तुमच्याकरता रोज मरमर करणारा तुमचा मालक आहे. या 3 लोकांची नित्य नेमानं सेवा जर केली तर तुम्हाला तांब्याभर पाणी महादेवाकडे न्यायची गरज नाही. भक्ती पितृ वचन सेवापती, पितृ वचन सेवापती, पितृ वचन सेवापती. स्वामी गात गुरु भक्ती पितृ वचन सेवापती, पितृ वचन सेवापती, पितृ वचन
राखेची विष्णूची तुझा अनुभव नाही तुझा तुझा स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. रोज महादेवाला पाणी घेऊन गेल्यापेक्षा घरात थकलेल्या 95 वर्षाच्या सासऱ्याचा चहा वेळेवर, 90 वर्षाच्या सासूची भाकर वेळेवर, रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या मालकाची जर सेवा वेळेवर केली मा, तर तुला तांब्यावर पाणी महादेवाच्या मंदिरात न्यायची गरज नाही. या 3 लोकांची सेवा जर नित्यनेमाने केली तर मंदिरातला महादेव तुझ्या घरी आंघोळीला येते, एवढी तुझ्या सेवेत ताकद आहे. सासरा उपाशी, सासू उपाशी, आणि पिंट्याच्या मायला म्हणले चलावं आपण मोगऱ्याचे फुलं आणू, गणेरीचे फुलं, ऊसाचा रसन, आणि नवऱ्याला पाहिजे मा, ए मा मऊ. अरे 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 महाराज घरी आला तर दूध पाजणं, आणि तिकडं चालल्या दूध घेऊन जात जा, पण घरचे काही परिजनांची सेवा टाळू नका. आई ऐका, जनाबाईंनी आज खंडोबाला नवस केला. काय नवस आहे? जनाबाई म्हणतात, खंडेराया तुझं करीते नवसू, मरू दे रे सासू खंडेराया. जनाबाई म्हणतात, देवा मी तुला नवस करते, माझी सासू मरू दे. बरं जनाबाई, चला ठीक आहे, तुमची सासू मारली, मग सासू मेल्यावर तुटेल आसरा, घरामधली सासू मेली की मथाऱ्याची वळवळ आपोआप बंद होईल. मरू दे सासरा खंडेराया. बरं बाई, सासराही मारला, आता सासरा मेल्याच्या नंतर मला आनंद होईल. मग एक ननंद आहे ती किरकिर लावणारी, मरू दे रे ननंद खंडेराया. आता बाया म्हणते, माय मस्त झगा आणला गड्या संदीप महाराजानं. संदीप दादा तुम्ही काही म्हणा, रातचा झगा मस्त होता. सासू मारली, सासरा मारला, ननंद खपवली, चट गेले, आहे का नाही? हो. आणि बायांना नवऱ्याचं गणगोत चांगलं वाटत नसते. दादू तू याच गावातला एक माय नाही? नाही. तू बी नाही? तू या गावातले काय पाकिस्तान सोबत युद्ध करायला गेले काय? हा, तू बी नाही? अरे बा, तू रे आता काय करावं गड्या? तुम्ही कोण्या गावच्या? जाऊ दे, तू कुठला बी असू दे. तू बेलगाव. तू बेलगाव कोणतं? त्या डोनगाव जवळचं का? अरे तुझ्या गावात येणार मी 17 तारखेला येणार हो का नाही? हां, जगेची ओळख ठेवतो. हा, मला रस प्यायला बोलवतो मग तुझ्या घरी आंब्याचा. ए मित्रो, तू या गावचा आहे का? खरं सांगा, इमानदारीने बोलायचं मित्रा. तुझ्या घरी तुझ्या बापाची बहीण म्हणजे तुझी आत्या आल्यावर आईला जास्त आनंद होते का तुझी मावशी आल्यावर? ए मित्रा, तू सांग, तुझ्या घरी तुझी आत्या आल्यावर आईला जास्त आनंद होते का मावशी आल्यावर? खरं सांग. मावशी. मावशी का आली की बाई 3दा म्हणते, आणि ती काय पुन्हा येणार आहे का? आणि माझ्या गणा गोतचं बरं दिसत, मी रात्रंदिवस मरायचं मरायचं. माझ्या गणगोताकडे कोणी फिरून पाहिनं. तुमची काय 2 एकर फुकायची काय? तिला 1500ची साडी घेईन तुम्ही. मित्रा खरं सांग, तुझ्या घरी तुझा काका आल्यावर तुझ्या आईला आनंद जास्त होते का मामा आल्यावर? मामा. याच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. अशा इमानदार लेकराची देशाला गरज आहे. अशा, पण आता उभा राहू नको. तुझ्या आईनं जर पाहिलं तर तुझी आई म्हणाल त्या झग्याला नव्हती अक्कल, तू कायला बोंबलू लागला? अवघड मिळे बाबा. ऐका, बायाला वाटते नवऱ्याचं सगळं गणगोत मराव म्हणायल्यात. अरे बापरे, गणपतीच्या गावच्या बाया, वारे वा. मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी, 1,500 पगार दाबायली, 2.5 रुपये किलोचे गहू खायली, 3 रुपये किलोचे तांदूळ खायली, गॅसवर सबसिडी खायली, एसटीत बसली तर अर्धच तिकीट द्यायली. पुन्हा भैमगाच्या वारात निंता म्हणती, मोद्यानं काय दिलं व? मोद्याच्या किडण्या घे काढून. आता मोद्यानं काय दिलं? मोद्यानं, हो किती अवघड खेळ आहे. मोद्यानं काय दिलं सांगू तुम्हाला? 530 वर्षाचा इतिहास पालथा घालून तंबूत बसलेले प्रभू रामचंद्र भव्य दिव्य मंदिरात नेणाऱ्या मोदीनं हिंदूंना बरंच काही दिलं. पण मी जरा विरोधात आहे आई, तुमच्या विरोधात एक गोष्ट सांगू तुम्हाला. माझी एक शासनाला प्रार्थना आहे, पोचवता आली तर पहा. बापू, बायांचा 1,500 पगार बंद व्हावा, बायांचा हाफ तिकीट बंद व्हावं, यांना फुल तिकीट चालू व्हावं, आमच्या गॅसच्या सबसिड्या बंद व्हाव्यात, कंट्रोल भेटणं बंद व्हावा, 75च्या पुढच्या माणसाला एसटीचं तिकीट चालू व्हावं, ह्या सगळ्या खुळचट योजना बंद व्हाव्या.
पुन्हा महाराष्ट्रामध्ये एक नागपूरला अधिवेशन भरावं, त्या अधिवेशनामध्ये पुन्हा महाराष्ट्राचं आर्थिक बजेट जाहीर व्हावं आणि त्या आर्थिक बजेटामध्ये या सगळ्या योजना रद्द करून या योजनांमधून वाचलेला पैसा शासनाने आपल्या तिजोरीत जमा करावा आणि तो पैसा जमा केल्याच्या नंतर ह्या खुळचट योजना बंद करून रात्रंदिवस जगाच्या तोंडात 2 घास घालणाऱ्या माझ्या शेतकरी बापाचं कर्ज माफ करावं, या मताचा महाराज आहे मी, या मताचा महाराज आहे मी. हो, बहिणीला पगार आणि दाजी चालला खड्ड्यात. ऐका मेळ पोरो, ऐका जनाबाई, आज सासू सासरा ननंद मरू दे, बाई तुमची ननंद मारली, ननंद मेल्यावर मला आनंद होईल, मग मी मोकळी होईल, गळ्यामध्ये भंडाऱ्याची झोळी घालीन, कोणत्या भंडाऱ्याची ते सांगणार. जनाबाई कोण कोण मारायचं म्हणले, सगळे जणी म्हणे खंडो अवघे मरू दे, एक डिवरू दे पायापाशी. आता ऐका, ह्या 2-4 पुढच्या पोरी आणि तुम्ही 2-4 पुढचे पोरो, माझ्या प्रश्नाचे काही गोष्टी अशा ध्यानात ठेवा पक्क्या. शेवटी मी तुम्हाला 5-6 प्रश्न विचारे, त्याचे उत्तर जर तुम्हाला आले तर मी सगळ्याच्या पाया पडतो. हा, चालते ना? बरं, पाकिट तुम्हाला देतो, आजचं जमल पाकिट तुम्हाला देतो, नोटा मी नेतो. पोरं, आजच्या अभंगातल्या जनाबाई खंडोबाला सासू सासरा ननंद मारायला सांगतात. माझा पहिला प्रश्न आहे, जनाबाईचं लग्न झालं होतं का? जनाबाईचं लग्न झालं होतं? नाही. जर जनाबाईचं लग्न झालं नाही तर जनाबाईला सासू कशी काय? एखाद्या स्त्रीच्या जीवनामध्ये सासू येण्याकरता, सासरा येण्याकरता, ननंद येण्याकरता त्या बाईचं तुम्ही बोला ना. हा, ये बाकीच्या काय ऊन लागलं बापू? आज तपलं बी नाही, टक माझ्या तोंडाकडे पाहिले. बोला ना, तर मी डोकं आपटून जीव देईल हिवऱ्यात. मी 2-4 गावात दिला असा. हा, जनाबाईचं लग्न झालं का? नाही. जर जनाबाईचं लग्न झालं नाही तर लग्न न झालेल्या जनाबाईला सासू सासरा ननंद असते का? असते का आई? नाही. मग जनाबाईचं लग्न झालं नाही तरी सासू सासरा ननंद जनाबाईला आहे. कारण ऐका, आजचा अभंग कूट प्रकरणातला आहे. कोणत्या? कूट. याच्या पलीकडे जाऊन सांगू का लक्ष्मण बाबा, तुमच्याकरता एक शब्द वापरतो. आजचा अभंग हा अद्वैत प्रकरणातला आहे. कशातला आहे? अद्वैत. माया वयाच्या कीर्तन करायला द्वैत आणि अद्वैत काय ह्याच राहिलो आता. बांध फेटा हांचाटा घेऊन नोटान चाल घरी वारे गप्पा हाण्या, अवघड खेळ झाला. ऐका, अद्वैत प्रकरणातला अभंग आहे. अद्वैत प्रकरणामध्ये बोलायचं एक असतं, सांगायचं एक असतं. बोलायचं एक असतं, सांगायचं एक. अद्वैत म्हणजे अद्वैत प्रकरण फार सोपं करून सांगतो तुम्हाला. अद्वैत कशाला म्हणतात? आमच्या बाया रोज कधी कधी घरात अद्वैत बोलतात. कशा माहिती? बोलणे एक आणि सांगणे एक, उद्देश एक असतो आणि बोलायचं एक असतं, त्याला अद्वैत म्हणतात. अद्वैत घरात कसं असते माहिती आहे काय तुम्हाला? घराच्या बाहेर अंगणामध्ये सासू थकलेली आहे, ती दारात बसलेली आहे. एखाद्या सुनाला कंटाळा आला, ती सून झाडत दारात आली. अद्वैत कसं असते माहितीये का? झाडत दारात आल्याच्या नंतर ती सून काय म्हणते माहितीये का? हाड, इथंच मरायली माय कुत्री, जाव ना सप्त्यात. ए मा म्हणली कोणाला? कोण? सासूरे. नाव कोणाचं घेतलं? कुत्रीचं. याचं नाव आहे अद्वैत. विठाल. ऐका, जनाबाईला सासू सासरा ननंद नाही, कारण लग्न झालं नाही. तरी सुद्धा पोरं तुम्ही ध्यानात ठेवा. दिदी हो 2-4 पोरियो, तुमच्यात एखादी कल्पना चावला, तुमच्यात एखादी लता मंगेशकर, तुमच्यात एखादी सुंदरताई सपकाळ, तुमच्यात एखादी सावित्रीबाई फुले, तुमच्यात एखादी कल्पना चावला असू शकते. असते का नाही दिदी? ऐका दिदी, आजचा अभंग कूट प्रकरणातला आहे, अद्वैत प्रकरणातला आहे. अद्वैत प्रकरणामध्ये आजच्या अभंगातल्या जनाबाई नसून जीव आहेत. कोण आहेत आजच्या अभंगातल्या जनाबाई? कोण आहेत? ए माझ्याकडे पाहिजे बाई. आजच्या अभंगातल्या जनाबाई नसून कोण आहेत? मोठ्यानं सांगा, कोण आहेत? जीव. आणि आजच्या अभंगातल्या जनाबाई ज्या खंडोबाला नमस्कार करतात ते खंडोबा नसून ते शिव आहेत. कोण आहेत? शिव. आजच्या अभंगातला संवाद हा जनाबाईचा खंडोबाशी संवाद म्हणजे जीवाचा शिवासोबत संवाद आहे. आता ऐका, जीवाला या अण्णा उठाला. आमच्या अण्णा नागठाण्याहून आले, दुपारी भेटून गेले. ते म्हणजे संध्याकाळी कीर्तनाला येतो. घाई गडबडीत आले. अण्णा तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. ऐका, आज जीवाचा कोणासोबत संवाद आहे रे पोरांनो? शिवासोबत संवाद आहे. जीवा आणि शिवाच्या संवादामध्ये लग्न न करता जीवरूपी जनाबाईला एक सासू, एक सासरा आणि एक ननंद आहे.
पण याच्या अलीकडचे नाते सांगतो. लग्न न करता जीवाला एक मुलगी होते आणि लग्न न करता जीवाला एक मुलगा होतो. लग्न न करता जीवाला एक सासू होते, लग्न न करता जीवाला एक सासरा होतो आणि लग्न न करता जीवाला एक ननंद होते. ऐका ऐका, जन्माला येणारा जीव जन्माला येण्याच्या अगोदर गर्भामध्ये त्रास भोगत असताना गर्भीच्या यातना मज भोगिता नारायणा मास मळमूत्र जाणा तुझं क्षणक्षणा ध्यात असे. ऐका, फार त्रास झाला आणि त्याने पांडुरंगाला नमस केला. एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे का आठवी न पाय हा माझा नवोस रात्र ही दिवस. पांडुरंगा देवा मला गर्भातून एकदा मुक्त कर, मी रात्रंदिवस तुझं भजन करेल. भजन करण्याकरता जीव जन्माला आला. जन्माला आला तेव्हा भगवद्गीतेच्या मताप्रमाणे ममय वंश जीव लोके जीव भूत सनातन मनःष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. परमात्मा हा जीव हा परमात्म्याचा अंश आहे. 12 दिवस होण्या अगोदर जीव हा शिव आहे. जन्माला आलेला लेकरू जन्माला आल्याच्या नंतर आई ती शिव आहे. कारण त्याच्या गुद्धद्वारापासून गुद्धचक्रापर्यंत गुद्धचक्र, नाभीचक्र, अणुहात चक्र, कंठचक्र, आद्यचक्र आणि ब्रह्मरंध्र असा प्रवास आहे त्याचा योग्याचा. हा प्रवास करत असताना जन्माला आल्या आल्या लेकराच्या टाळूवरती 2 कांडे बसतील एवढी जागा असते. जन्माला आल्या आल्या लेकराच्या टाळूवर 2 खांडे बसतील एवढा. तुमच्या इकडे लहान लेकराला आंघोळी कोण घालते? बायाच घालतात का? मग बोला ना, लेकराला आंघोळ कोण घालते? बाया. मा इथं खड्डा असते का नाही त्याच्या 2 कांड्याचा? तुमच्या इकडे बदल झाला आता लेकराला आंघोळी घालण्यात? नाही ना. आमच्या इकडे झालं बापा. बलदंड शरीराचा 90 किलो उंचीचा 6 फूट उंचीचा माणूस बापू रस्त्यानं चालला. हो, त्याचे 6 पॅक त्याचे बायशेपण ट्रायशेपण थाईजन बापा बाबा बाबा जिमचा गडी रस्त्यानं चालला. वजनात लगेन त्याच्या खांद्यावर डबा दळणाचा. राम 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 राम. कुठ चालले पहिलवान? दळाय चाललो महाराज. दळ्या कुठल्ला? दळाय चालला. अवघड खेळ झाला हो. आई जन्माला आलेल्या जीवाच्या डोक्यावर 2 कांडे बसतील एवढा खड्डा आहे. त्या खड्ड्यामध्ये 3 थेंब अमृत आहे. कुंडलिनी नावाची नाडी जागृत करण्याकरता ज्ञानोबांनी फार वर्णन केलं. ज्ञानोबा म्हणतात ना तरी कुंडलिनीचा टेंबा सहज न होय उभा. कुंडलिनीचा जो टेंबा आहे तो सहज उभा होता. योग्याला त्याकरता प्रक्रिया करावी लागते आणि प्रक्रिया केल्याच्या नंतर गुद्धचक्रापासून त्याचा प्रभाव चालू होतो. कुंडलिनी नावाची नाडी गुद्धचक्राचं भेदन नाभीचक्राचं भेदन करते. नाभीचक्राचं भेदन झालं. नाभीचक्राचं भेदन म्हणजे योग्याची प्रक्रिया. याच्या पलीकडे जाऊन सांगू का सोप्या भाषेत? सामान्य माणसानं जर वजन उचललं तर त्याच्या पोटाची काय जाते? गाठ जाते. त्याला आपण नाभीचक्र म्हणतो. निस्ती गाठ गेली तर माणसाला त्रास होतो. त्या गाठीचं भेदन करून कुंडलिनी वर जाते. मग अणुहात चक्र इथं अणुहात वाजती टाळ अणुक्षीर गीत रसाळ अनुभव तन्मय सकळ नामा म्हणे केशव कृपाळुगा. त्यानंतर कंठचक्र. कंठचक्राचं भेदन झालं. इथं गेल्याच्या नंतर कुंडलिनी नावाची नाडी शरीरातले 7 धातू मांस मज्जा रक्त अस्थि वीर्य सगळ्या गोष्टी शोषून घेते आणि त्यानंतर कोरडं झालेल्या शरीरावरचं मांस संपवतो आणि मांस संपल्याच्या नंतर ती आद्यचक्रावर येते. आद्यचक्राचं भेदन झालं की आद्यचक्राला ती वेढा घालते आणि इथं तिचं मुख असते. त्या नाडीचं मुख सदैव जागं राहावं. आद्यचक्र जागं राहावं. योग्याचं आद्यचक्र जागृत असलं की त्याची वासना ताब्यात राहते. म्हणून ती आद्यचक्राची जी देवता आहे कुंडलिनी तिचं मुख उघडावं याकरता रोज आपल्या धर्मामध्ये जसं पाईपलाईन करणारा माणूस पाईप ठोकताना डायरेक्ट रट्टे देतो का पोत बांधून? पोत बांधून. का? पोत बांधून रट्टे दिल्याच्या नंतर पाहिजे तेवढी ऊर्जा पाईपाला पोचते आणि पाईप फिट बसतो. तसं रोज कुंडलिनी नावाच्या नाडीला स्पर्श करावा लागतो. पण तो स्पर्श डायरेक्ट करू नये. माणसाच्या स्किन एवढा एखादा थर मधात असावा. म्हणून कपड्याला गंध लावण्याची पद्धत हिंदूत आहे. मग तो मातीचा गंध, शेणाचा गंध, बुक्याचा गंध, कुंकवाचा गंध, चंदनाचा गंध आज गंध असला पाहिजे. हा गंध लावत असताना तुम्ही जेव्हा एक थर मधात घेऊन स्किनचं टच करता तेव्हा पाहिजे तेवढी ऊर्जा कुंडलिनी नावाच्या नाडीच्या मुखाला लागते आणि ती नाडी जागृत राहते. ज्याच्या कपड्याला गंध आहे बहुधा जो कपड्याला गंध लावतो, गंध लावणाऱ्याला कळालं पाहिजे का लावायचा गंध. हो, लाज वाटायला लागली आपल्या हिंदूच्या पोरांच्या कपड्याला गंध नाही, डोक्याला शेंडी नाही, पायात दोरा नाही, हातात कडं नाही. अरे ऐकले का? ऐक तुझ्या आद्यचक्राची जागृती व्हावी आणि जगातली प्रत्येक स्त्री तुला माय बहीण वाटावी याकरता सनातन संप्रदायाने हिंदू धर्माने तुझ्या समोर केलेली तरतूद म्हणजे हिंदूच्या कपाळाचं गंध आहे म्हणून गंध लावलं पाहिजे. त्या गोष्टी यांना कोणी सांगाव्यात? नुसता भंडारा लावायचा नाही.
गंधही लावता आलं पाहिजे, नाही तर आमच्या कॉलनीत एक माणूस गंध लावाय बसते पहाट पहाट, त्याचा गंध उघडाय बसला दिलीप बापू. आणि गंध उघडता उघडता मी गेलो, मला गुरुजी काय करायले म्हणजे देवपूजा. मला का हो ते तुमच्या वावराचं प्रकरण मिटलं का? महाराज वावर सोडतो का म्हणे, चन्नासारखा देह झिजवला मी, चन्नासारखा देह झिजवला. आणि महाराज त्याच्यात काय हिंमत हो, त्याला म्हणा पाठीवर काय पोटावर काय मारतं, पोटावर काय मारतं म्हणा, पाठीवर मारून दाखव. महाराज अहो मला आता भांडणं करा वाटत नाही म्हणून सांगा, मी त्याची गोष्ट या कारणानं ऐकत असतो आणि या कानानं सोडून देत असतो. महाराज ते दिसलं की मला वाटतं त्या नड्याचा घोटच घ्या. मग पोरगत कालच त्याच्या बरगड्या मोडत होतं म्हणे, पण मॅच सोडलं त्याला. बायकोत म्हणे त्याची शेंडी धरूनच आपटतो. काय जाणार आहे महाराज वावराच्या पाठीमागं, काय नशिबातलं नेते का ते? नशिबात अरे म्या म्हणलं तू नेमका करायला हा किती अवघड खेळ आहे. अहो एकच गंगा महादेव बी त्याच्यात, पार्वती बी त्याच्यात, रुक्मिणी त्याच्यात, कृष्ण त्याच्यात, रामही त्याच्यात, आणि घरच्या मथारीचा डाग करून आणला चांदीचा, ते मथरही त्याच्यातच. अशा देवाला आंघोळी घालला असतात. अरे 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 आई ऐका, जनाबाईला म्हणजे आपल्या जीवाला इथं ब्रह्मरंध्र आहे, त्याच्यात 3 थेंब अमृत आहे. ते 3 थेंब अमृत योग्याला प्राप्त व्हावं, पण ते प्राप्त होत नाही. कारण काय आई, शिवस्वरूप असलेल्या जीवाला मुक्त होता परी बळी केला बद्ध. तुम्ही त्याला बद्ध कसं केलं सांगू आई? तुम्ही 2 किलो गव्हाच्या गुगऱ्या घातल्या, गुळाचे खडे टाकले, शेजार बाजारच्या बाया बोलवल्या आणि त्या लेकराच्या कानात नाव ठेवलं. जन्माला आलेल्या जीवाला नाव नव्हतं. ज्ञानोबरांची भाषा आहे, उपजली बालकाशी नाव नाही तर पाशी, ठेविल्या नावासी ओ देतो उठे. त्याला नाव नव्हतं, तुम्ही त्याला नाव ठेवलं. नाव कसं रे आपलं पोरं? ठेवलेलं आहे. कसं आहे नाव? ठेवलेलं आहे. ठेवलेली वस्तू कामाला येते का? ठेवलेली कामाला येते का? ठेवलेली कामाला येते का? अरे तुमचं वय कमी यायला सांगू द्या. ठेवलेली कामाला येते का? अरे वस्तू म्हणालो मी, माझ्याकडे पाहून हसायले ते. कायच करावं बापा, काय कसं व्हावं? कीर्तनात बसून पण यांच्या मनात त्याची चेहरे आलेत बापा. अरे 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 अवघड आहे बाबा. ऐका बरं, एका वाक्यात सांगतो. माणूस जन्माला आला तेव्हा त्याच्याकडे श्वास होता पण नाव नव्हतं. मग 12 दिवसात आमच्या आईनं घुगऱ्या घातल्या, गुळ त्याच्यात टाकला, बाया बोलवल्या, सुकुबाई बकुबाई ठमाबाई सगळ्या बोलवल्या. आणि त्या आत्या, त्या पोराची आत्या मावळण, आत्याच म्हणता ना तुम्ही, अक्का आत्या तिला उभं केलं. बापा तिची तर बापा भलीच तयारी. तिंदा नटली ती, कपाटाच्या पुढे जमली का साडी, जमली का साडी, जमली का साडी. तिंदा आली पुढे, तेवढा सगळा मेकअप करून. आणि मग त्या अशी बापा अशी उभी राहते जसं काय तिला आता राष्ट्रपती पदाची शपथ हिलच घ्यायची. मग सगळ्या बाया बोलवतात. आणि मग ती आत्या त्या लेकराला जवळ घेतील. मग म्हणती, चाऊ म्याऊ कुत्र्याचे कान खाऊ, चाल रे शंकरा खेळाय जाऊ. कान 2दाच फुकले जातात आयुष्यात. एक मुक्त जीवाला बद्ध करण्याकरता आत्या कानात फुकते, आणि बद्ध जीवाला मुक्त करण्याकरता सद्गुरू कानात फुकतात. दोन्ही फुकणं महत्वाचंच आहे. आत्यानं फुकलं की जीव बंदिस्त होतो, आणि सद्गुरूंनी फुकलं की जीव मुक्त होतो. जुन्या बाया एक गुरु केली तर अभंग म्हणायच्या, काय सांगू बाई परिहार मोठा, या बंगल्याला 9 खिडक्या दावा दरुठा. काय सांगू बाई परिहार मोठा, या बंगल्याला 9 खिडक्या दावा दरुठा. मग दरवाजा दाखवला कोण? धरून हात सद्गुरुनाथ, दाबिले माहेर बाई मी झाले निर्धार. धरून हात सद्गुरुनाथ, दाबिले माहेर बाई मी झाले निर्धार. आई गुद्धचक्र, नाभिचक्र, अनुवचक्र, कंठचक्र, आद्यचक्र, आद्यचक्राचा गंध, कुंडलिनीचा वेढा आणि ब्रह्मरंध्राचं भेदन होते. पण ते 12 दिवसाचा जो खड्डा असते आई, तो खड्डा तुम्ही अमृताचा खड्डा राहू दिला नाही. तुम्ही काय केलं आई? टाळूवर तेल टाकू टाकू दाबला आणि तुम्ही त्याला बंद केलं. ऐका, जन्माला आलो तेव्हा तुमच्याकडे श्वास होता, नाव नव्हतं. जेव्हा तुम्ही मराल तेव्हा तुमच्याकडे नाव असेल पण श्वास नसेल. बापू फार गोड वाक्य, माझं मला लिहिण्याचा छंद आहे. जन्माला आले तेव्हा श्वास होता, नाव नव्हतं. मराल तेव्हा नाव असेल, श्वास नसेल. नाव आणि श्वास या 2 शब्दाच्या मधातला अंतर म्हणजे आपलं जीवन आहे. आणि ते जीवन देव देश आणि धर्माकरता आला, कामाला आलं तरच त्याला जीवन म्हणायचं, नाही तर जनावराचं जगणं आहे. ते जनावराचं जगणं आहे.
किती साधा कार्यक्रम आहे. नाव आणि श्वास या दोन्हीच्या मधातलं अंतर जीवन आहे काय. आपण टाळू भरली त्या लेकराला बंदिस्त केलं. बंदिस्त केल्यावर माया नावाची गोष्ट चिकटली त्याला. इदम मम हे माझं ते माझं ते माझं करत लागलं. आणि मग त्याला माया नावाच्या बाईनं पहिली पोरगी जन्माला घातली. त्या पोरीचं नाव आहे बुद्धी. कोण आहे रे? त्याला म्हणा मला एकट्यालाच भुकू दे. पहिली पोरगी कोण आहे? माया नावाच्या बाईपासून जीवाला पहिली पोरगी झाली. कोणती? कोणती दिदू? आपली पवारवाडीची दिदी. कोणती? कोणती पोरगी? बुद्धी. बुद्धी नावाच्या बाईनं त्याला 17 वर्ष भ्रमात ठेवलं. इतिमती कल्पितक श्रीकृष्णा कल्पना विकल्पना निर्पण केल्या. तिनं बंदिस्त केलं. मग आता 17 वर्षाचा कालावधी गेला. पौगंड अवस्थेत जीव आला. आणि पौगंड अवस्थेत जीव आल्याच्या नंतर दिलीप बापू त्याला सद्गुरू भेटले. आणि सद्गुरू भेटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं अवसर मिला है अनमोल, अवसर मिला है अनमोल, काम कुछ ऐसा कर जा, पाकर गुरु से ज्ञान यार मरने से पहले मर जा. अवसर मिला है अनमोल, काम कुछ ऐसा कर जा, पाकर गुरु से ज्ञान यार मरने से पहले मर जा. अपने घट में बैठे निरंतर ना किसी के घर जा, कर ले राम नाम का सुमिरन और भवसागर से तर जा. या करता जीवन आहे. भवसागरातून तरायचं कोण शिकवलं? सद्गुरूंनी. आणि सद्गुरू सोबत जीव दुसऱ्यांना रथ झाला. आणि त्या जीवाला दुसरा मुलगा झाला. त्या मुलाचं नाव आहे ज्ञान. काय ग दीदी मुलाचं नाव? ज्ञान. आणि तो ज्ञान नावाचा मुलगा सद्गुरू सोबत रथ झाल्यावर प्रत्येकाला होतो. एकनाथ महाराजांनी एका भारुडात सांगितलं बापू भय तुला बुरबुटा होईल ग, भय तुला बुरबुटा होईल ग, भय तुला गुरगुंडा होईल ग, भय तुला गुरगुंडा होईल ग, भय तुला बुरबुटा होईल ग, गुरगुंडा, भय तुला बुरबुटा होईल ग, भय तुला गुरगुंडा होईल ग, भय तुला गुरगुंडा होईल ग, बुरबुटा होईल ग, बुरबुटा होईल ग, भय तुला गुरगुंडा होईल ग, भय तुला गुरगुंडा होईल ग, होईल ग, बయ్या तुला बुरगुंडा होईल ग. तुला बी होईल बయ్या मला बी होईल ग. तुला बी होईल बయ్या मला बी होईल ग. बయ్ये तुला, बయ్ये तुला बुरगुंडा होईल ग. बुरगुंडा म्हणजे कोण? मुलगा. कोणता मुलगा होतो जीवाला? कोणता होतो? कोण होता? ज्ञान. ज्ञान नावाचा मुलगा झाला. आणि मग जीवाला आता तिसरी सासू आहे. तिचं नाव कल्पना. गवळणीचं प्रकरण आलं. त्यात सांगितलं कल्पनेची सासू हिचा बहुत चिजाचू. कल्पना नावाच्या सासूचा किती त्रास आहे ऐका. महाराज जुनी गोष्ट सांगतो तुम्हाला. जुने लोक असे पहिल्या अंगणात बाजा टाकायचे. आता दिलीप बापू लोक म्हणतात विज्ञानाने बरंच काही कमावलं, फार कमावलं विज्ञानाने. पण विज्ञानाने एवढी जी कमाई केली का? या कमाईमध्ये काही राहिलं नाही. काही राहिलं नाही. हो. जुन्या लोकांना मला सामान्य प्रश्न विचारायचा. बाबा आज 800 रुपये किलोची काजू कतली. प्रथम काजू कतलीचे भाव काय? 800 रुपये किलो. 800 रुपये किलोची काजू कतली खाणाऱ्या माणसाने सांगावा अण्णा मला खरं सांगा, 800 रुपये किलोची काजू कतली खायला जर बसलो तर ती तुम्हाला टेस्टी लागते. कारण तिच्यात गोडंबीचा, काजूचा, बदामीचा चुरा आहे, पेस्ट आहे. आता मला दुसरा प्रश्न विचारायचा जुन्या लोकांना. खरं सांगा मंडळी, जुन्या काळामध्ये आमच्या आजोबांच्या आमच्या काळापर्यंत घरात 4 म्हशी असायच्या. त्या 4 म्हशी पडीक रानात चारायला न्यायच्या. आणि चारता चारता त्या म्हशीचं, गाईचं, गुराचं पडलेलं शेण, ते शेण जमा करायचं. वाळलेलं शेण त्याला म्हणायचो आपण रानशिंगी गौरी. कोणती गौरी? कोणती गौरी मा? रानशिंगी गौरी. रानशिंगी गौरी घरी जमा करायची. ती गौरी जमा केल्याच्या नंतर हिवाळ्यात उन्हाळ्यात आमच्या आजीनं संध्याकाळी आजोबानं का म्हशीचं दूध काढलं, त्या धारा काढल्या की ते दूध तपायला ठेवायचं.
आणि त्या दुधाखाली जाळ लागू द्यायला जमत नाही, कारण ते दूध उतू जाते. आता हे नव्या पोरीला काही कळत नाही. जाळ काऊन लावायचा नाही, गौरी रानशिंगीच काऊन लावायची, मेळ नाही बसत. हो, आमच्या घरात 90 वर्षाची आजी आमच्या बापूंना विचारा. 90 वर्षाची आजी माझी प्रथम. 90 वर्षाची आजी आजही चक्कीचं पीठ खात नाही संदीप दादा, नाही. ती रोज सकाळी 1 किलोभर दळण जात्यावर दळते. गर 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 जाते फिरवते. हो, 90 वर्षाची म्हातारी रोज 1 किलोभर दळण गर गर दर दर जळते. काय त्या भाकर लागते त्या दळणाची, अरे बापरे. 90 वर्षाची म्हातारी दळण दळते. जुन्या बाया दळण दळायच्या, त्याच्या पाठीमागं विज्ञान होतं. जुन्या बाया जर दळाय बसल्या तर उजवा पाय मुडपायचा, डावा पाय लांबवायचा. 30 किलो जात्याची पाळू असायची, त्याच्यामध्ये दळण टाकायचं. आणि आमची अशी वाकून गरगर जात्याचा येडा घ्यायची. उजवा पाय लांबवल्यामुळं, डावा पाय मुडपवल्यामुळं आणि सारखं हृदयापासून वाकल्यामुळं शरीराला उलट पंपिंग व्हायचं, रक्तभिसारण किंवा ब्लड सर्क्युलेशन उलट्या दिशेनं व्हायचं. पायपात कचरा अटकल्यावर उलटीकून पाणी सोडतो ना आपण उलट्या बाजूनं, मग काय होतं, कचरा निसटतो. तसा नसेमध्ये जर एखादा गोळा झाला चरबीचा आणि जर तो कुठं अडकलेला असेल तर आमच्या मायमौल्या सकाळी जात्यावर दळण दळायच्या. ब्लड सर्क्युलेशन उलटं व्हायचं, पंपिंग व्हायचं. परिणाम तिच्या सगळ्या नसा उलट्या फिरायच्या आणि त्या बाईला मरेपर्यंत अटॅक येत नव्हता. आई खरं सांगा, तुमच्या काळात, जुन्या बायाच्या काळात अटॅक होता का? नाही. 90 वर्षाची म्हातारी 30 किलोची पाळू गर 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 फिरवते. देवा शपथ, फक्त माझ्या घरी जाऊन आग लावू नका. 25 वर्षाची भाऊज आहे. किती वर्षाची? 25 वर्षाची भाऊज आहे. तिला म्हणलं, वहिनी आपली माय दळण दळायली. हो म्हणे दादा, खूपच छान दळण दळतात त्या. मला खूप छान दळण दळतात. असं तोंडाला येडे देऊन बोलण्याने होत नाही वहिनी म्हणे. मग मला ती 30 किलोची पाळू आहे. 90 वर्षाची म्हातारी गर गर पाळू फिरवायली. तुम्ही बसान म्हणलं जात्यावर. काय अवघड असते, मला म्हातारीला जाता फिरू द्या, तुम्ही वरण टाका. महाराज तिकून भावज इकून म्हातारी बसली. म्हातारीनं असा वरून कोटा धरला, जावई भाऊजीनं खालून धरला. गरगर गरगर जातं फिरू लागलं. आणि आमच्या भाऊजीनं वरण हातात घेतलं आणि ते वरण चाकायचा टाईम चुकला. भाऊजीच्या हाताचा कटकन तुकडाच पडला. आणि आमची भाऊजाई भावाच्या जवळ नेऊन सोडी मी वाशिमलं, अशी गळ्यात नेली. आमचा भाऊ म्हणे, निशा तुला काय झालं? मला काहीच नाही झालं, दळण दळलं दळण. बाबा रान शिंग्या गौरीवरती दूध तपवायची आपली आजी. आणि ते दूध संध्याकाळी 9 वाजता इरजणात टाकायचं. बापू दूध इरजणात टाकायचं. फार कमावलं आपण, फार कमावलं. फार भौतिकता आली आपल्या जीवनामध्ये. दूध इरजणात टाकायचं आई. आणि इरजणात टाकल्याच्या नंतर त्या पातेल्याला आमची आजी सराटा नाही ते 1 चमचा लावायची आणि ते पातेलं खरडायचं. ते दूध फार तपून 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 त्या पातेल्याला ते दूध चिकटायचं. आणि त्या चिकटलेल्या दुधाचा आपण ते इरजण टाकल्यावरती ते काढायचं. त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? खड्डण. तुम्हाला झग्याची शपथ आहे हिवरेकर, खरं सांगा, काजू कतलीत चव आहे का खड्डणात? खड्डणात. आणि तुमच्या दारातल्या मशीन गाई कुठे आहेत रे? गाई इकल्या कसं आलं आणि म्हशीचे मला होतच नाही. मायला म्हणलं कोणा नाव भारा. अरे बापा बापा बापा, आपण फार कमावलं. आपल्या काळापर्यंत प्रथम दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या तर 15 मित्र क्रिकेटच्या ग्राउंडवर एकत्रित यायचो. दिलेपांना 2-2 रुपये जमा करायचे. आमची आई जर आंघोळीला गेली तर नहानीच्या भीतीवरचे 2 रुपये चोरायचे आणि 15 पोरांना 30 रुपये वर्गणी करायची. 30 रुपयाच्या वर्गणीतून एक टेनिस नावाचा बॉल आणायचा, पांगऱ्याचं झाड कापायचं आणि त्या पांगऱ्याच्या झाडाच्या लाकडाची बॅट करायची आणि गावाच्या खारीतली करड कापायची, गवत कापायचं, त्याचं ग्राउंड करायचं आणि त्याच्यावर आम्ही तोंडावर पडेपर्यंत क्रिकेट खेळायचो. क्रिकेट खेळताना जर उशीर झाला तर आमचा बाप आमचा सत्कार करण्याकरता ग्राउंडवर यायचा. बाप सत्कार करण्याकरता ग्राउंडवर यायचा. आई काही हार घेऊन यायची. आणि तुम्हाला खरं सांगतो, क्रिकेटच्या ग्राउंड पासून घरापर्यंत ज्याच्या बापानं सत्कार करत आणलं ते पोरं माझ्यासारखे कीर्तनकार झालेत. हो आता आता ए पोरा, तुला कोलदांडा कळते का रे? कोलदांडा नाही कळत. कळते? खुंबाळणं कळते का? खुंबाळणं, थोबाळणं, मुचकाळणं, गाल फाडणं, हे जुने महाराजचे प्रकार आहेत मित्रा. हे तुला कसे कळतील? ज्याच्या मायनं ज्या लेकराला खुंबाळलं, थोबाळलं, गाल फाडलं, कोलदाना घातला ते लेकरं चांगले झालेत. हो हो. आणि आता काय झालं माहिती का? माझ्या मुलाला काही बोलू नका, एकच मला मिठाच्या खड्यासारखा. तुवा मिठाचा खडा गावातल्या सऱ्या दुधाचा खराबा करायला, तुवा मिठाचा खडा चौकात मोबाईल घेऊन बसायला. तुया मिठाच्या खड्याचे 3 अकाउंट आहेत इंस्टाग्रामला.
तो मिठाचा खडा तू घरी पाण्यात विरघळव आणि ते पाणी नालीत टाकणं. हो, मास्तरनं मारलं तर माहिती काय पाठीपोटी नाहीत का? माझ्या लेकराला मरणाचं मारलं बाई आणि त्याच्या बापाला मी काही हात लावू दिला नाही पण त्या मास्तरनं मरणाचं मारलं मा. आमच्या वेळेस मास्तर टांगून मारायचा. टांगून मारायचा टांगून. आता बाप जर धावला तर बागून बाई म्हणते पिंट्याच्या बापाला म्हणलं पोराला बोलू नका, तुम्ही किती शहाणे होते मला माहिती आहे. त्याचा खेळ खलाश हो, अवघड. ऐका आई, जुने लोक अशा अंगणात बाजा टाकायचे. जीवाला कल्पना नावाच्या सासूचा फार त्रास आहे. हो ऐका, कल्पना नावाची सासू किती विचित्र आहे. जुन्या अंगणात असे लोक बाजा टाकायचे बाबा. आणि बाजा टाकल्याच्या नंतर आई, आमच्या आजोबा असे दारात बसले. आमच्या शेतात, गावाच्या शेजारी शेत आहे आमचं एक, ज्ञानेश्वर दादा, त्या शेताचं असं अडीचक्राचा चौकोन पट्टा आहे. त्याचं नाव आहे चौक. कैलासांना चौक नावाचा पट्टा आहे. आणि आमचे जुने लोक म्हणतात बा त्या चौकात भूत आहे म्हणतात. चौकात भूत, जुन्या लोकांना त्या गप्पा मान्य होत्या. आणि असतात भूत, नसतात अशातला काही प्रकार नाही. ऐका, मग मी बसल्या बसल्या आमच्या आजोबांना म्हणलं बापू, म्हणले काय? म्हणलं लोक म्हणतात आपल्या चौकात भूत आहे. आहे का हो? खरंच आहे म्हणजे महाराज. मला तुम्ही पाहिलं का? म्हणत हो. मला कधी पाहिलं मला सांगा. मग आमच्या आजोबा म्हणत ऐक, तुझ्या वयाचा होतो म्हणत मी, तुझ्या वयाचा. आणि तुझ्या वयाचा असताना मी एकदा आमोशीची रात्र होती, मध्यरात्री चौकामध्ये पाणी देण्याकरता निघालो. आपल्या चौकामध्ये गहू पेरला होता. आणि गहू पेरल्याच्या नंतर गव्हाला जुळजुळ जुळजुळ पाणी लावण्याकरता गेलो. हातात चार्जिंगची बॅटरी घेतली. बॅटरी घेऊन चौकात गेलो. चौकात गेल्याच्या नंतर रात्रीचे 11 साडे11 वाजले होते. 11 वाजता मी बेंड उघडलं आणि दांडातून पाणी वाहू लागलं. पाणी वाहता वाहता मी 4 पाट्याचे तोंड उघडले. पाट्यानं पाणी जाऊ लागलं. पाणी शेवटाला पोचल न पोचल याची मला गॅरंटी नाही. लाईट जाईल का, पाणी काही पोचल हे कळणार नाही. शेतातलं पाणी वाया गेलं नाही पाहिजे. शेतकऱ्याचा पाण्यात फार जीव आहे. म्हणून मी खालच्या धुऱ्याला जाऊन झोपलो. खालच्या बांधाला जाऊन झोपल्याच्या नंतर मी तिथं झोपलेला असताना पाट्या शेवटाला लागल्या आणि पाणी माझ्या अंगाला लागलं. मग मला कळालं पाट्या शेवटाला आल्या, पाट्या शेल्याला आल्या. म्हणून मी पाट्या बदलण्याकरता पुन्हा वरच्या धुऱ्यावर गेलो. आणि वरच्या धुऱ्यावरती गेल्याच्या नंतर मी पाट्या बदलणार, पाट्या बदलण्याकरता वर गेलो. आणि हातात खोरं घेतलं, बॅटरी गळ्यात टांगली, बॅटरीचा फोकस वाढवला आणि पहिल्या पाट्याचे तोंड बंद केले आणि दुसऱ्या पाट्याचे तोंड उघडणार. महाराज, मध्यरात्रीची वेळ होती, 12 साडेबाराचा वेळ होता. गवताची सळसळ होती, पाण्याची खळखळ होती. किडे किरकिर 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 करू लागले. अंधार का किट झाला होता. अंधार कीट आणि तेवढ्यात खडखड 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 आवाज आला होता. बेहड्याचे पानं झडले होते. झडलेल्या वाळलेल्या बेहड्याच्या पानातून खडखड आवाज आला. म्हणून काय झालं हे पाहण्याकरता मी बॅटरी तिकडं दाबली. आणि बॅटरी दाबल्याच्या नंतर महाराज एवढा सरप, हे मोठाच्या मोठा सरप, म्हणजे 15-20 फूट लांब सरप, 15-20 फूट लांबीचा सरप, सळसळ 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 नाक, त्याच्या अंगावरती असे लळलळ लळलळ केस होते. सरपाच्या अंगावर मिळालं ते काय आदिवासी तेल लावत होता. मिळालं पुढे मग म्हणत बापा, हे 15 फुटाचा सरप, मोठाच्या मोठा सरप, सळसळ सळसळ सरप, लळलळ लळलळ केस. बॅटरी दाबली, सरपाच्या तोंडाकडे पाहिलं, त्याला 3 डोळे होते. मी म्हणलं सापाला 3 डोळे कसे काय? ते म्हणत आई मलाही तेच वाटलं, 3 डोळे कसे काय. मग मी बॅटरी दाबल्यावर मला कळालं की सापाला 3 डोळे नाही, सापाला डोळे 2च आहेत. पण मधात जी वस्तू चमकू लागली ती सापाच्या डोक्यावरचा नागमणी होता. सापाच्या डोक्यावर गव्हा एवढा नागमणी असते. मला आमच्या आजोबानं गोष्ट सांगितली होती, सापाच्या डोक्यावरचा मणी ज्याला सापडा त्या माणसा एवढा जगात कोणी श्रीमंत होत नाही. आणि माझ्या मनात विचार आला, 15 फुटाचा साप आहे, हे एवढा रुंद साप, त्याला हलता येत नाही, डुलता येत नाही, कुठे जाता येत नाही. आपण जर हा नागमणी घेतला तर आपण किती श्रीमंत होऊ. महाराज, 10-15 फुटाचं अंतर होतं सापाचं माझं. मी सापाच्या जवळ निघालो. बॅटरीचा उजेड दाबला, बॅटरीचा उजेड सापाच्या डोळ्यावरती दाबला. सापाचे डोळे दिपले होते. सापाचे डोळे दिपल्याच्या नंतर साप शांत पडला. आणखी जवळ गेलो, बॅटरीचा उजेड वाढवला. उजेड वाढवल्याच्या नंतर सापाचे डोळे आणखी दिपले. प्रकाशामुळे त्याला पुढचं काही दिसत नव्हतं. आता सापात आणि माझ्यात 5 फुटाचं अंतर राहिलं. मी 2-4 पावलं चाललो
आता सापातलं आणि माझ्यातलं अंतर संपलं. सापाच्या तोंडाच्या शेजारी फुटभर अंतरावर मी बसलो. सापाचे डोळे दिपवण्याकरता मी बॅटरीचा दुसरा लाईट ऑन केला. बॅटरी सापाच्या तोंडाच्या जवळ नेली. सापाचे डोळे प्रकाशानं लख दिपले होते. लख प्रकाशामुळे दिपलेल्या डोळ्यातून सापाला हलता येत नव्हतं, रुलता येत नव्हतं. अंधार काकीट होता, गवताची सळसळ, पाण्याची खळखळ चालू होती. मध्यरात्रीची वेळ होती. बॅटरीचा उजेड, बॅटरीचा प्रकाश सापाच्या डोळ्यात लावला. साप शांत पसरला आणि शांत पसरलेल्या सापाला आता हलता येत नव्हतं. त्याचे डोळे दिपले होते. आता त्याच्या आणि माझ्या मधात अंतर फक्त अर्ध्या फुटाचं होतं. आणि तेवढ्यात माझ्या मनात विचार आला, आता सापाच्या डोक्यावरचा नागमणी आपण उचलायचा. पुन्हा बॅटरी सापाच्या डोळ्याजवळ नेली. साप शांत पडलेला होता. डाव्या हातानं मी हात समोर केला, उजव्या हातानं बॅटरी पक्की पकडली. साप शांत बसलेला होता आणि माझ्या मनात विचार आला की एका क्षणात आता आपण नागमणी उचलणार. मी बॅटरीचा उजेड वाढवला, सापाच्या डोळ्यावर दाबला, डावा हात पुढे सरकवला आणि डाव्या हातानं मी आता मध्यरात्रीच्या वेळेला सापाच्या डोक्यावरचा नागमणी उचलणार. जसा मी नागमण्याला हात लावला तसा सापाने अर्ध्या गावाला पाणी द्यावं लागते. अर्ध्या गावाला अर्ध्या बायाला पाणी द्यावं लागते तुम्हाला उद्या. माय सगळा कीर्तनाला आला का माणसं दचकवायला तुम्ही दचकला काय नाही ना आई? लय दचकल्या का तुम्ही? हा मऊ तुम्हाला कोण दचकवलं? कोण दचकवलं? सापानं? सापानं नाही. कोण दचकवलं? मी नाही. कोण दचकवलं तुम्हाला? मनानं नाही. मी गोष्ट सांगत होतो आणि तुमच्या मनात काय निर्माण होऊ लागली? कल्पना. काय निर्माण होऊ लागली? कल्पना. सामान्य गोष्ट होती. शेत कुठं, वावर कुठं, माझे आजोबा कुठं, कुठं सापण कशाचा नागमणी होता दादा. 2 मिनिटं कथा रंगवली, कल्पना मनात आली तर बाया दचकल्या. तुम्हाला मी नाही दचकवलं, तुम्हाला सापाने नाही दचकवलं. तुम्हाला कोण दचकवलं दिदी? कोण दचकवलं? कल्पना. कल्पना नावाच्या गोष्टीचा जीवाला फार त्रास आहे. म्हणून आजच्या अभंगातली कल्पना म्हणजे कोण आहे? कोण आहे? सासू. मग जीवरूपी जनाबाईला लग्न न करता पहिली पोरगी झाली, त्या पोरीचं नाव काय आहे? त्या पोरीचं नाव काय? जीवरूपी जनाबाईला लग्न न करता दुसरा पोरगा झाला, त्या पोराचं नाव काय? ज्ञान. जीवरूपी जनाबाईला लग्न न करता तिसरी सासू झाली, त्या सासूचं नाव काय? कल्पना. मग ही कल्पना नावाची सासू मेली पाहिजे. अभंगाचं पहिलं खंडेराया तुझं खंडेराया तुझं करीते नवा. खंडेराया तुझं करीते नमन. खंडेराया तुझं करीते नमन. मारू तेरे सासू खंडेराया. मारू तेरे सासू खंडेराया. मारू तेरे सासू खंडेराया. मारू तेरे सासू खंडेराया. सासू मेल्यावरी तुटेल आसरा. सासू मेल्यावरी तुटेल आसरा. सासू मेल्यावरी तुटेल आसरा. सासू मेल्यावरी तुटेल आसरा. आसरा. खंडेराया तुझं करीते ना वसू मरू दे रे. सासू कोणती सासू? कोणती? कल्पना नावाची सासू मेली पाहिजे. ऐका आता या कल्पना नावाच्या सासूला या देहामध्ये एक मालक आहे, त्याचं नाव आहे मोह. तो सासरा आहे. कोण आहे? मोह. आणि मोह एवढा विचित्र आहे बाबा, एवढा विचित्र आहे. परमार्थाच्या वाटेला लागणाऱ्या माणसाला मोह आणि परपंचाच्या वाटेला लागणाऱ्या माणसाला मोह. फरक कळते तुम्हाला? परमार्थ करणाऱ्या माणसाला मोह आणि परपंच करणाऱ्या माणसाला मोह. मोह 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 काय सप्ताह करत तू संदीप या?
लय जोर आला का ज्ञान्या तुला बी इकडं मग सांगतो सप्ताह कसा असते ते. हो, चाराण्याची पिते आणि बाराण्याच्या अंगात आणते, समजायचे रावणाच्या कुळातले. लोण नाही घ्यायचा. हो, कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती सहन नसते होत. फाटके पोते लय शिवायचे नाही, आडत्यासारखं वागायचं, हाराशी करून पुढे चालायचं. पोते शिवायचं काम आम्हालाच असते. लय फाटके पोते असतात, सगळ्याच गावात आहेत, आमच्या गावात आहेत. मीच हो फाटक. वाटतो तुम्हाला बाबा मी फाटकं पोतो? आई ऐका, मोहाचा नाद फार विचित्र आहे. बऱ्याच तरण्या ताठ्या पोरांना दारूचं पुड्याचं व्यसन लागलं आणि त्या व्यसनामुळं ते खोरीस झाले. खोरीस. मला तरुण पोरांना सांगायचं, बाबा ज्या तरण्या ताठ्या पोरांना दारूचं पुडीचं बिडीचं व्यसन सुटत नसल त्याने आपल्या मायबापाला सांगावं, आई बाबा माझ्या लग्नाकरता मुलगी बघताय, सावध व्हा. मला मुलगी नका बघा. का? मला माझं संपूर्ण आयुष्य पुडीसोबत बिडीसोबत आणि दारूसोबत जगायचंय. माझं लग्न लावून देऊ नका. मला दारूसोबत आयुष्य जगायचंय. ज्याला दारू सोबत पूर्ण आयुष्य जगायचं पोरावं त्या पोराने लग्न नका करू. कारण दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुम हो जाते, खुद के जेब का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आते. दारू पिऊन तुम्ही तुमच्या जीवनाचा सत्यानाश केला. अशा पोरांनो लग्न करू नका. कारण दारूने तुमचा सत्यानाश झाला तर चालल, लोकांच्या लेकीबाळीचा सत्यानाश करण्याचा तीळ मात्र तुम्हाला अधिकार नाही. म्हणून व्यसनी पोरांनी लग्न केलं नाही पाहिजे, नाही केलं पाहिजे. मी जरा वेगळ्या विचाराचा माणूस आहे बापू, नाही केलं पाहिजे. अवघड झालो दारूने. अहो या पुड्या बिड्याच्या पोरांचा तर एवढा सत्यानाश. काय व्यसन जर ते लेकराला सांगता येत नाही. 25 वर्षाचा तरुणाचा हिवऱ्यातला पोरगा मालेगाव रिसोड वाशिमला चालला. आमदार खासदाराच्या वाढदिवसाला एका क्वाटवरती पसरायला लागला आणि तिथं शिल्पी काढते. आज माननीय आमदार खासदार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करताना मिले का बापाच्या कष्टाच्या भाकरी खाऊन तुझ्या अंगात रक्त निर्माण झालं, तिथं जाऊन रक्तदान करतो? नाही 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 नाही. आपलं कीर्तन ऐकल्याच्या नंतर 25 वर्षाच्या तरण्या ताठ्या पोराला एक कळावं, आमदार खासदाराच्या वाढदिवसाला जाऊन अंगातलं बाटलीभर रक्तदान करण्यापेक्षा घरात थकलेल्या मायबापाला तांब्या भरून पाणी जरी दिलं तरी अख्ख्या सप्त्याचं सार्थक होते. तरी सप्त्याचं सार्थक होते. हो, काल मदर डे. वर्षभर मायला नीट न बोलणाऱ्या लेकरांनी बाईसोबत काल सेल्फ्या काढल्या. नाही नाही नाही, अवघड आहे. ऐका, बदल झाले पाहिजे. आपल्यात बदल झाले पाहिजे. आपले पोरं आपल्या पोरी तुमच्यात कधी बदल व्हावा. ऐका, हो, आपला तरणा ताठा पोरगा 12:30 वाजता रात्री स्लॅपवर बसायला. विराट कोहलीनं पळून 2 रन काढले म्हणून पोरगा टाळ्या वाजवायला लागला. काय झालं रे भैया? महाराज, विराट कोहलीनं पळून 2 रन काढलेले का 22.5 फुटाच्या स्पीचवर पळून कोट्यावधी रुपये कमावणारा विराट कोहली तुला हिरो वाटायला लागला. 22.5 फुटाच्या स्पीचवर पळणारा हार्दिक पांड्या तुला तुझ्या जीवनाचा हिरो वाटायला लागला. काल जरा लक्षात ठेव, 22.5 फुटाच्या स्पीचवर पळण्याकरता कोट्यावधी रुपये घेणारा विराट कोहली हार्दिक पांड्या तुझ्या जीवनाचा हिरो असू शकत नाही. तू बाहेर शिकायला असताना तुझ्या मेसचा खर्च भागावा, तुझ्या कॉलेजची फी भागावी, तुझ्या अभ्यासिकेची फी भागावी, तुझ्या खोलीचं भाडं देता यावं म्हणून सगळ्या गावांनी रानं ट्रॅक्टरनं पेरली. पण 2 डंगरे बैल घेऊन दलदल झालेल्या रानात गुडघ्या एवढं फसत बापानं बैलावरती रान पेरलं का ट्रॅक्टरचे पैसे जर वाचले तर माझ्या लेकराच्या 2 महिन्याच्या खोलीचं भाडं होते. लेका 22.5 फुटाच्या स्पीचवर कोट्यावधी रुपये घेऊन पळणारा हार्दिक पांड्या विराट कोहली तुझा हिरो नाही रे. तुझ्या जीवनाचं सोनं करण्याकरता एकरभर रानात 100 मुड्डनं कलवता ज्या बापानं पोटरीचं पेरकूट करून घेतलं तो बाप तुझ्या जीवनाचा हिरो. हे कळालं तर सप्ताह झाला. हे बाप करी लेकराची मोडी, बाप करी जोडी लेकराची मोडी. बाप करी जोडी लेकराची मोडी. बाप करी आपली कुरवंडी वाळवणी, आपली
बंडी वाळवून एकाएकी केला. हे द्रुपद आहे त्याचं. मिराशीचा धनी ऐका. महाराज सर्व समर्पण करणारा बाप आहे. व्यसनापासून दूर झाला पाहिजे आपला तरुण वर्ग. ऐका, आमच्या गावात एकाला मोहाचा नाद लागला. मोहाचा ते दारू प्यायचं, चौकात उभं राहायचं, रोज म्हणायचं माया नादी कोण लागते. खरंच त्याच्या नादी कोण लागा. उद्या जर तुमच्या गावातले एखादं म्हणलं संदीपदा त्या सप्त्यात किती महाराज लोक आहेत मला माहिती, आणि सगळे महाराज लोक जमा करा तुम्ही नोंदा, आणि जर महाराज लोकात दम असन तुम्ही उद्या माळ घालतो पण महाराजाला म्हणाव आज सगळ्या जणांनी एक घोट पिऊन दाखवा. फाशी घेता होते आपल्या जण घोडभर पिणं. कुठं फाटक्याच्या नादी लागा. डुकरा संघ कुस्ती खेळायची नाही. जितला आता अंग भरायला ना, हारला तर इज्जत चालली. अवघड खेळ ना बाबा. ऐका, ते रोज म्हणायचं माया नादी कोण लागते. एक दिवस मला आला राग. मी त्याच्याकडे पाहिलं, माया नादी कोण लागते. मला तुझ्या नादी मी लागतो. लोक म्हणत बापू भांडण होतं रे जग्याचं. आता त्याने माया नादी कोण लागते. मला तुझ्या नादी मी लागतो. ते माया अंगावर आलं. ते पुन्हा महाराज माया नादी कोण लागते. मला तुझ्या नादी मी लागतो. ते पुन्हा जवळ आलं. महाराज माया नादी कोण लागते. मला तुझ्या नादी मी लागतो. लोकांना वाटलं मारामाऱ्या होतात का नो. ते पुन्हा महाराज माया नादी कोण लागते. मला तुझ्या नादी मी लागतो. त्यानं माझ्या गळ्यात हात घातला. काय माहिती का, महाराज आपल्या दोघांच्या नादी कोण लागते. अवघड वेळ. मोहाचा नाद लागू नये. आणि मोह सांगतो तुम्हाला, मोह किती विचित्र आहे. आमच्या गावात एका म्हाताऱ्याची म्हातारी मेली. म्हाताऱ्याची म्हातारी मेली. मरू नाही म्हाताऱ्याची म्हातारी पण मेली. मोह. मोह कोण रे पोरो. कोण आहे मोह. कोण आहे. सासरा आहे. म्हाताऱ्याची म्हातारी मेली. आणि मग मी गावात गेलो. गावात गेल्याच्या नंतर ते असे आमची आई चुलीपाशी बसलेली, भाकर थापता. आमची आई म्हणे दादा मला काय त्या म्हाताऱ्याची म्हातारी मेली. मला मरू दे. तसं नाही म्हणे, म्हाताऱ्याला बोलायचं आहे. मला मी नाही जात. आपलं सरळ कार्यक्रम आहे. संदीप बापू आपले दिलीप बापू, मला त्या मरणाधरणाच्या घरी जाऊन पुढच्या माणसाला काय बोलावं ते सुचत नाही. आपल्या बोलणं, माणसाचं बोलणं काय झालं बापा, वय झालं का, अटॅक आलता का, गेले का, जाऊ द्या बरं झालं. याच्या पलीकडे आपण बोलू शकत. ती बोलावं बायान काय झालं मा. त्या साली वया गावात आला होता आणि मला म्हणे सकूबाई दिवाळीला वया घरी ते याय ना करावं. आपल्याच्यान मेळ बसत. बरं जिचा नवरा मेला ती बी म्हणते मला म्हणे वाय, आणि हळ्या दिकल्यावर तुला एकदानी करतो म्हणे बायो. म्हणजे ते मेला ते गेला पण हिला एकदानी पाहिजे. सासूसाठी रडे सुन भावा अंतरीचा भिन्न. आवलय अवघड खेळ हो बाबा. मी म्हणलं आई मी नाही जात. आमचे वडील म्हणत काय झालं. म्हणजे मी दादाला म्हटलं त्या म्हाताऱ्याची बायको मिळेल त्याला भेटायचं आहे. आमचे वडील म्हणत या जोगड्याला काय सांगायचं. मागं ना पुढं धुड्डावडं बायको मिळाल्यास दुःख याला काय करणार आहे म्हणत. 12 गाव बोंबलं हिंडायला तसंच. हो मी आमच्या बाबाकडे पाहिलं. काय पाहायला म्हणत तू मारुतीच्या पार्टीचा आहेस तू. मी म्हणलं बाबा मुगा. मी म्हणलं उन धन बोलू नका, जातो मी. जातो म्हणजे मी जायच. मी गेलो मथऱ्याला भेटाय. मथऱ्याला भेटाय निघालो. जाता जाता मी चुलत भाऊ संघ घेतला. गेलो मथऱ्याला भेटाय. आता आपला अंदाज काय, जाऊन बोला बसावून 2 मिनिटं बोला. मथऱ्यानं मला पाहिल्या 4 पत्राचा गळा काढा. मला मथरा म्हणे महाराज तुम्ही यायला उशीर केला. मी म्हणलं लवकर आल्यावर काय मथारी संघ मला फुकत होता. यायला उशीर उगी जगा नाही घेणं नाही देणं नाही. मी बसलो बाबा. मथारी मेली. तिचे सगळे ते कपडेला ते चढ फुटले. 2-3 लुगडे त्या वळणीवर टाकले. मला हे काय ठेवले आठवण म्हणून ठेवले महाराज. मी गेलो मथऱ्याला भेटाय. मी म्हणलं बापू वय झालं तुमचं 90 झालं, मथारीचं 85 होतं. उपजेते नाशिये नाशिले ते पुनरुपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. जन्माला आलेला जीव जाणारे. म्हणलं लय लोड घेऊ नका, जाऊ द्या. ते म्हणे महाराज तुमचं भारूड मला सांगूच नका. मला हे भारूड. मला बापू काय सांगावं महाराज, असं माणूस अख्ख्या गावात नाही. तिच्यावानी बाईच नाही गावात. माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलं महाराज. वायने निघलो त्या साल बापानं 10 एकर जमीन दिली. ती काहीच दिलं नव्हतं. 10 एकर जमीन वायले निघलो त्या साली बापानं फक्त 10 एकर वाटून दिली. ती दुसरं काहीच दिलं नव्हतं. माझ्या वाघीनं खांद्याला खांदा लावला.
10 एकराची 15 एकर केली. मला 5 एकर कोणाची घेतली नाही म्हणे महाराज. मला मग 5 एकर कशी वाढली म्हणे महाराज. आखाड तोंडी म्या धुरा कोरावंतीनं भांडण कराव. म्या धुरे कोरायचे तिनं भांडण करायचं ती मेली. अशी मथारी मेली. आणि तिच्यासाठी मथार लढायला. 4 महिन्याचं सीझन गेलं तुरीच्या सोल्याचं. पण हिनं घरच्या शेंगाची आमटी नाही केली. घरच्या शेंगा तोडाय गेली तशा तोडती. 1 2 3 सुनाल म्हणते परी कवळ्या तोडू नको वाया जातात शेंगा. निबर पाहून तोड घरच्या. आणि लोकांच्या तोडाय गेली की गच्च्यात तूर धरती. अरे बाप मा 100 पोते तूर झाली आमच्या बापाला. तुरीचं मात्र सापडलं तुम्हाला? सापडलं का? तुरीचं मात्र कुठे? मात्र कुठे? मात्र माया मायानं दाबलं. 50 पोते तूर झाली. तुरीचं कळक हिनं दाबलं. गव्हातली मोहरी हिनं दाबली. किराणाला दिलेल्या पैशातले पैसे हिनं दाबले. पोराच्या शाळेची फी भरायला दिलेले पैसे दाबले. धुयाला टाकलेल्या कपड्याचे पैसे दाबले. आता 1,500 महिना चालू झाला. सगळे पैसे जमा केले. त्या पैशाची गड्डी बांधली. ती गड्डी परसमध्ये टाकली. ती परस घेऊन माहेरात गेली. आणि तिथं जाऊन आमच्या पैशाची नथ करती. त्या नथाचा आकडा नाकात घालती. पैसे आमचे नथ आमचे आमच्या पैशाच्या नथाचा आकडा नाकात घालते. इकडे हिवर येतून गल्लीतल्या बायला म्हणते माझ्या भावानं केली. चोट्टा तो भाऊ बिड्या फुकाय पैसे नाही त्याला माझ्या भावानं केली. खाणं कणकीचं गाणं वानकीचं कुठं भरशी ने मा मऊ अवघडे. मथाऱ्याची मथारी मेली. मथार म्हणे महाराज तिच्यासारखी लक्ष्मीच गावात नाही मेली. जाऊ द्या बापू मेली आता काय पाहता तिच्याकडं जाऊ द्या. मथार पुन्हा म्हणते महाराज हिवऱ्याच्या गणपतीला मग संसार देखवला नाही. मग भरला तांब्या लवंडून दिला. शब्दच कुठून आणतात काय माहित बापा. मग भरला तांब्या लवंडून दिला. मला बापू तुमचा तांब्या 85 वर्ष राहिला ना. काही काहीचा तांब्या आणखी भरलाच नाही हो. म्हणलं तसंच येतो. त्याला वाटलं एखाद्या वढ्यात पण बुडवाव. लय दड्डीत बुडवाव. शेवटी गावाच्या गावकरी एखाद्या खड्ड्यात बुडवाव. पण त्याचा तांब्या त्याला भरा वाटायला हो. म्हणलं तुमचा 85 वर्ष तांब्या भरून राहिला. आणि आता देवाला म्हणला म्हणजे महाराज देवाला मग संसार देखवला नाही. देवाला मग भरला तांब्या लवंडून दिला. मला बापू जाऊ द्या कमी जास्त होत असते. मग चुलत भाऊ मागून काय म्हणे माहिती का? दादा बापूला म्हणा दुसरा तांब्या भरायचा का? कोणाचं पात्र कसं म्हणले महाराज? मला आमचा गडी म्हणते दुसरा तांब्या भरायचा का? मथार म्हणते महाराज गंज वाटते मथार पंचा आधार असाव. पण देईन कोण? मेणार किंवा सोयरी केलं जाईन कोण? 25चे पोरं तसे हिंडायले हिवऱ्यात. गणपतीला सोडायची वेळ आली ते पोरं. आणि हे 90चं म्हणते मला वाटायला मग तांब्या भराव. आर म्हणलं तो तांब्या आता डबात बुडून टाकायची वेळ आली भल्या माणसा. संजू बाबा पुन्हा तांब्या भरा वाटायला त्याचं कारण काय माहिती आहे? जीवाला सासरा आहे. कोणता सासरा आहे? कोणता आहे? मोह. जनाबाईंनी दुसरा नवस केला. माझा मोह नावाचा सासरा मेला पाहिजे. सासू मेल्यावर तुटेला सरा. सासू मेल्यावर तुटेला सरा. सासू मेल्यावर तुटेला सरा. सासू मेल्यावर तुटेला सरा.
आसरा तुझं बरा तुटेल आसरा मरू दे सासरा खंडेराया जीव रूपी जनाबाईला लग्न न करता एक सासरा आहे. कोणता सासरा ग दिदू? कोणता सासरा रे? मोह नावाचा सासरा फार त्रस्त करतो. आता ननंद राहिली. कोण राहिलं? ननंद. ती ननंद मेली पाहिजे. त्या नंदीचं नाव आहे वासना. वासना नावाची ननंद कोण मारली सांगू? ऐका ऐका. महाराष्ट्राच्या मातीवरती 4 बाजूने 4 सत्तावर बनवले आहे. वलमलेल्या महाराष्ट्राला पुन्हा नव्याने उभं करायचं आहे. पुण्यासारख्या पवित्र शहरावरती मुरार जगदेवांनी गाढवाचा नांगर फिरवला. मराठ्यांच्या आया बहिणीची अब्रूची लक्तरे तोडून वेशीवरती टांगली जात असताना होणारा सगळा नंगा नाच मासाहेबांच्या दृष्टीला पाहवत नाही. मग मासाहेब म्हणतात जगदंबे आई भवानी मराठा तुका मिळ बाबा स्वराज्य धर्म वाढ बाबा. हे हिंदवी स्वराज्य व्हावी श्रींची इच्छा. पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा ती लोकी झेंडा. जगदंबा मासाहेबांच्या नवसाला पावली फाल्गुन मध्ये तृतीय शके 1551 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराष्ट्राच्या डोक्यावरती अखंड डौलानी भगवा फडकवणारा वाघ जन्माला आला. त्या वाघाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. प्रारंभ झाला. आई भवानी जगदंबे या वाघाच्या हातून स्वराज्याचा गोंधळ उभा करायचा. त्या गोंधळामध्ये संबळाला वाजवते तुला गोंधळाला बोलावते. आई गंगाबाई आली गोंधळाला. आई गंगाबाई आली गोंधळाला. आई गंगाबाई आली गोंधळाला. आई गंगाबाई आली गोंधळाला. आता वाजवा संबळाला. आली गोंधळाला. आता वाजवा संबळाला. आली गोंधळाला. गोंधळा आली गोंधळाला. संबळाच्या तालावर आईला खेळू द्या. आईला ठेवू आईला आईला खेळू द्या. मला चरणावर लोळू द्या. आईला खेळू द्या. मला चरणावर लोळू द्या. आईला ठेवू चंद्रावर ठेवू आईला ठेवू दोन्ही हात वर करा. दोन्ही हात. आई हात वर करा. पुरुष मंडळी सर्वांनी हात वर करा. ताळावर ताली वाजली पाहिजेत. दारू गडबय आता. दारू गडबय. दारू गडबय आता. दारू गडबय आता. दारू गडबय आता. दारू गडबय आता. दारू गडबय. दारू गडबय आता. दारू गडबय दारू गडबय दारू गडबय आता. दारू गडबय. दारू गडबय आता. दारू गडबय आता. दारुगडची लक्ष्मी दारू गडबय दारुपुरची भवानी दारू गडबय आता. रम्याची जगदंबा दारू गडबय नागरताची अंबिका दारू गडबय वासोऱ्याची भवानी दारू गडबय महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रारंभ झाला. एक टाळी. एक प्रारंभ झाला.
शास्ता खान नावाचा मदमस्त झालेला 32 दाताचा बोकड आला. महाराष्ट्राला पाहायला बोलता झाला या अल्लाह या खुदा या परवरदिगार. लोग कहते हैं कि शिवा बड़ा अमीर है. या अल्लाह या खुदा या परवरदिगार. लोग कहते हैं कि शिवा बड़ा अमीर है. क्या है शिवा के पास? क्या है शिवा के पास? बड़े बड़े पहाड़ों में छिपे हुए किले, बड़े बड़े पहाड़ों में छिपे हुए किले हैं शिवा के पास. लोग कहते हैं कि शिवा का दखन बहुत बड़ा है. क्या शिवा के पास? शास्ता खान बोलता झाला होता या अल्लाह ये खुदा ये परवरदिगार, शिवा का दखन है कितना बड़ा. शास्ता खान की 3 उंगलियों पे बैठेगा इतना बड़ा दखन है शिवा का. एक बात बता दूं आपको, छत्रपति शिवाजी महाराज का दखन शास्ता खा के जिस 3 उंगलियों पे बैठने वाला था, वही 3 उंगलियों को काटकर महाराष्ट्र की मिट्टी में जिसने गाड़ दिया, उस शेर का नाम छत्रपती शिवाजी महाराज. महारामध्ये गदारोळ उडाला. हातात झालेल्या शास्ता खानाची देन बोट तुटली आणि त्याची बहीण धावत आली, बोलती झाली भाईजान भाईजान गजब हो गया भाईजान भाईजान. वो शिवा वो दक्कन का चुबाव का भर वो मराठा मेरे बेटे को उठा कर ले गया. आलम बनाए जागीर, मेरी आपसे दरखास्त है मेरे बेटे को बचाओ. आलम बनाए जागीर, मेरे आपसे दरखास्त है मेरे बेटे को बचाओ. या अल्लाह ये खुदा ये परवरदिगार, उस शिवा ने मेरे बेटे को उठाया. क्या कह रहे बहन? हाँ भाईजान, शिवा ने तेरे बेटे को उठाया. हाँ भाईजान, पागल बन गई तू, तेरी अक्ल बंद पड़ गई शायद. क्यों, क्या हुआ? शिवा मेरा दुश्मन है. एक बात बताता हूँ बहना, तुझे कान खोल कर सुन लेना. क्या भाईजान? बहना, शिवा ने कभी किसी का चौरंग किया होगा, शिवा ने कभी किसी की गर्दन काटी होगी, शिवा ने कभी किसी को हत्ती के पैर के नीचे दिया होगा, लेकिन शिवा कभी औरतों पे हाथ नहीं डालता. क्यों? उमरा ठोक्या औलाद. छत्रपती कळाले त्या दिवशी म्हणावं, ज्या दिवशी मध्यरात्री हिवऱ्याच्या फाट्यावरती बस मधून 12 वाजता एखादी तरणी ताठी पोरगी उतरेल. उतरलेल्या पोरीने पाठीवरचं दप्तर आपल्या पोटाला बांधावं आणि गावाकडे जाता जाता तिच्या मनात विचार यावा, महाराष्ट्रामध्ये थैमान चालू आहे. महाराष्ट्रामध्ये 5 वर्षाच्या लेकरावरती बलात्कार, 7 वर्षाच्या लेकरावरती बलात्कार, 10 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने काढलेल्या शिवशाही नावाच्या बसमध्ये एखाद्या अबला नारीवरती बलात्कार होतो. त्या महाराष्ट्रामध्ये आता मला 2 किलोमीटर मध्यरात्री पायी जायचं हिवऱ्याकडे. माझ्या या नवतारुण्याने सजलेल्या शरीराचे जर लखतर कुणी तोडले तर माझ्या बापाचं नाव धुळीत मिळेल. हा विचार करत चालता चालता त्या पोरीच्या शेजारी 25 वर्षाच्या तरुणाची गाडी यावी. त्या गाडीला बारीकचा भगवा झेंडा लावलेला असावा. पाठीमागच्या इंडिकेटरच्या मधात जगदंब नाव लिहिलेलं असावं. त्या पोराच्या गळ्यात भगव्या रंगाचा शेला असावा. कपड्याला चंदन, डोक्यावरती शेंडी असावी. आणि त्या पोराने येऊन उभं राहावं. उभं राहिलेल्या तरुणाने त्या पोरीला म्हणावं, कुठं जायचंय? काळजाचं पाणी व्हावं, हातपाय थराथरा कापावेत. आणि मग त्या पोरीने म्हणावं, मला हिवऱ्यात जायचंय. मध्यरात्र झाली, एकटीच परीक्षा द्यायला गेले होते वाशिमला. बसला उशीर झाला. बस माझ्या गाडीवरती. तिने नकारार्थी मान हलवावीन. त्या पोराने म्हणा, बस. ना विलाजाने अबला म्हणून तिने त्या गाडीवरती बसावं. बसताना त्या पोराने नावं, बसत असताना तुझ्यात आणि माझ्या 4 बोटाचं अंतर ठेव. जगाची नजर बिथरलेली आहे. कुठल्या जातीची, कुठल्या धर्माची, कुठल्या पंथाची, कुठल्या आडनावाची, कुठल्या वाड्यातली, कुठल्या भावकीची मला माहिती नाही. मला तुझं घर माहिती नाही. हिवऱ्यात जाता जाता मला रस्ता सांग. हिवऱ्याच्या महादेवाच्या मंदिरापाशी गाडी यावी. महादेवाच्या मंदिरापासून त्या पोरीने सांगावं, समोर घे. समोर घेतल्याच्या नंतर डाव्या हाताला उतर. डाव्या हाताला उतरल्यावर म्हणा वरच्या गल्लीला घे. वरच्या गल्लीला गेल्यावर म्हणा खालच्या गल्लीला घे. खालच्या गल्लीच्या शेजारी भला मोठा एक लाईटचा खांबा आहे. त्या खांब्यावरती भला मोठा फोकस लावलाय आणि त्या फोकस पशी गाडी उभी कर. त्या फोकस पशी गाडी न्यावी. त्या तरुण पोराने, 25 वर्षाच्या तरुण पोराने पाहावं, कपाळाला कुंकू नसलेली विधवा 55 वर्षाची एक आई आपल्या लेकराची वाट पाहते, मुलीची वाट पाहते. आणि त्या फोकसच्या खाली उभी असलेल्या आईजवळ त्या पोराने ती पोरगी उतरून द्यावी
आणि सांगावं, आई तुमची मुलगी सुखरूप तुमच्या घरापर्यंत पोचली. गाडी वळवावी आणि वळलेल्या गाडीच्या पाठीमागे लिहिलेलं जगदंब नावाचं नाव, समोर लावलेला भगव्या रंगाचा बारीकसा झेंडा, डोक्याची शिन्नी, गळ्यात भगव उपरण, कपाळावरची चंद्रकोर, त्या माऊलीने पाहावी, पाठीमागून 2 हात, तिसरं मस्तक जोडून नमस्कार करावा आणि मग आपल्या तरुण पोरांना कळावं. मध्यरात्री 12 वाजता हिवरा फाट्यावरती भेटलेली 25 वर्षाची तरुण पोरगी वासना भोगण्याचं साधन नसून ती प्रत्येक हिंदूची जबाबदारी आहे. हे ज्या दिवशी कळोल त्या दिवशी आपल्याला छत्रपती कळाले. हे कळणं गरजेचं आहे, हे कळणं गरजेचं आहे. काय चाललंय महाराष्ट्राच्या मातीमध्ये, काय चाललंय? अरे ज्यांची 20 लोक गोळ्या घालून धडाधडा पहलगाममध्ये मारले, ते लोक पोट तिडकीने सांगतात की आम्हाला धर्म विचारून मारलं, आणि इकडे काही बाणगुळ राजकारणाच्या पोळ्या भाजण्याकरता म्हणतात नाही नाही धर्म केले मारा नाही. अरे विचार कर, विचार कर. आता परिस्थिती अशी झाली जगात, तुम्हाला सांगू, सुन ले पाकिस्तान, इस देश ने अब तक बहुत सहा है, इस बार ये देश कुछ भी नहीं सहेगा. सुन ले पाकिस्तान, इस देश ने अब तक बहुत सहा है, इस बार ये देश कुछ भी नहीं सहेगा. इस बार अगर जंग छड़ेगी तो कश्मीर रहेगा लेकिन पाकिस्तान नहीं रहेगा. ही परिस्थिती आहे महाराज. 20 लोकांना धडाधडा गोळ्या घातली, पोट तिडकीन ती लोक सांगतात, आपण ते मान्य करत नाही का? हिंदूंनो, त्यांच्या सोबत जर कमी जास्त झालं तर त्यांना जगात स्थित होण्याकरता 22 देशात जागा आहे. पण तुमच्या सोबत जर कमी जास्त झालं तर महाभारतीचं पोट सोडून तुम्हाला कोणीच उभं करणार नाही. म्हणून हिंदू जागा होणं गरजेचं आहे. म्हणून हिंदू जागा झाला पाहिजे. कोण आहे तुमच्याकरता? नाही 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 नाही, तुमचं नशीब आहे शासनाला जरा हिंदुत्वाचा पुळका आहे. अन्यथा 2014ला जर शासन योग्य आलं नसतं ना, मी कुठल्या शासनाचा नाही, जो नाही राम का वो नाही हमारे काम का, मी सरळ सांगत असतो. कोई घात करेगा तो हम प्रतिघात करेंगे, कोई घात करेगा तो हम प्रतिघात करेंगे. श्री राम के बच्चे साहब धर्म मंडप में सिर्फ हिंदुत्व की बात करेंगे. रक्त खवळलं पाहिजे. अरे अवघड परिस्थिती आहे. जर सरकार आलं नसतं तर आपल्याला विचारलं, आलम पड़ा है जागीर, हम थोड़ा सा भजन करना चाहते हैं, अगर आपकी कुछ गुंजाइश ना हो तो हम भजन करें. तर ती कोणाला खामोश, बंद करो तुम्हारा भजन. अवघड परिस्थिती झाली असती. ऐका, उपकार आहे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्राच्या मातीवरती, ज्याने डोक्यावरचा भगवा झेंडा, मंदिरावरचा कळस, अंगणातले तुळस, वारकऱ्याच्या गळ्यातली माळ, हातातला टाळण, आया बहिणीच्या कपडाचं कुंकू जर कुणामुळे जिवंत असेल तर हिंदुत्वाचा प्राण, हिंदुत्वाचा त्राण, मराठ्यांचा ढाण्याबाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनंत उपकार. ऐका, परक्या स्त्रीला आई बहीण म्हणून ननंद मारली, त्या नंदीचं नाव वासना. कोण आहे? वासना नावाची ननंद छत्रपतींनी मारली. आपण छत्रपतींचे मावळे आहोत ना, छत्रपतींचे मावळे आहोत. या गावात छत्रपतींना मानणारा किती वर्ग आहे? महाराष्ट्राच्या मातीत राहून ज्यांना छत्रपतींचं अस्तित्व मान्य नसेल अशा लोकांकरता पाकिस्तानात घरकुल भेटायले. जर महाराष्ट्राच्या मातीत महाराष्ट्राचं अन्न खाऊन जर कुणाला वाटत असेल औरंगजेबाच्या कबरीला आणखी संरक्षण द्यावं, तर तुझा DNA तपासले का? तू 100% पाकिस्तानातून आलेला आहे. ज्यानं छत्रपतींच्या महाराष्ट्राच्या मातीत उगवलेलं अन्न खाल्लं त्याला औरंगजेबाचा पुळका येणारच नाही. तो रात्रंदिवस संभाजी महाराजांच्या 40 दिवसाच्या हालाचा विचार करेल. आपण मराठी आहोत, आपण हिंदू आहोत. सांगितलं तुम्हाला, हिंदुत्वाचा त्राण आणि आपला प्राण जिवंत राहावा याकरता धर्मकार्य फार महत्वाचे आहे का नाही? धर्मकार्य महत्वाचं झालं पाहिजे का नाही? आता किती वर्ष झाले सप्त्याला तुमच्या पुरुष मंडळी? हे सप्त किती वर्ष? हे या वर्ष किती आहे? दुसरं. आता 2 वर्ष झाले. आता पुढच्या वर्षी सप्ताह आपण बंद करायचा, चालू ठेवायचा, नक्की इमानदारीने चालू ठेवायचा. हे पहा, 1 मिनिट देतो. जर हा सप्ताह असाच चालू ठेवायचा असेल तर झग्याची शपथ आहे तुम्हाला, पुढच्या वर्षी एका माणसाने एका कीर्तनकाराचा खर्च वाटून घ्यायचा. गणपती त्याला काहीच कमी पडू देणार नाही हिवऱ्याचा. असे 8 लोक धर्म मंडपात उभे राहा. टाळ्या नका वाजवू. असे 8 लोक उभे राहा. 8 लोक उभे राहा. या काका इकडं, या इकडं, या दादा इकडं. क्या बात आहे, वा, जोरदार टाळ्या वाजवा एकदा. क्या बात आहे. या काका इकडं. 1 2 3 4 5 6.
या इकडे या दादा, इकडे या. बापू जगाच का? हे बा, किती कीर्तनकार पाहिजे होते आपल्याला? 8. हे झाले 7 आणि बापू एक 8वे. काय राहिले तुमचं? 8 कीर्तनकार 8 जणाकडे. ऐका, तुम्ही मानधन द्यायचं, कीर्तनकार कमिटीला ठरवू द्यायचा. एखाद्या चांगल्या महाराज हातात महाराज घ्यायचा, काहून त्याला अनुभव असतात कोणता महाराज कसा आहे ते. कारण काय होतं, नात्यातला महाराज आणि गावातला साऊंड म्हणला की सप्तेची मातीची. हो, मी खरं बोलत असतो. बा, तुमचं नाव काय दादा? रतन जाधव. तुम्ही तब्येतीने आपली भावकी आहात, आहे का नाही? रतन दादा करता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुढच्या वर्षीचा पहिला कीर्तनकार आमच्या रतन दादाकडे. तुमचं नाव? नितीन पवार. नितीन दादा पवारांकडे. तसा पवारांचा फार धर्मावर विश्वास नाही, पण असा एखादा पवार व्हावा की ज्या पवारांनी धर्मा करतो बरोबर. आमच्या नितीन दादा करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुमचं नाव काका? गजेंद्र देशमुख. आता गजेंद्राची गोड कथा येईल भागवतात. गजेंद्र काकांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तिसरा कीर्तनकार त्यांच्याकडे. काकांचं नाव काय? सुरेशराव देशमुख. बाबा आहेत ना, तेच मला जरा चेहऱ्यानं वाटलं. बाबा तुमची माझी पहिलीच भेट आहे का नाही? हो, पण मी तुम्हाला नेहमी पाहतो. आमच्या प्रथमच्या डीपीला आदर्शवत एक डीपी असतो. आई आणि तुम्ही कायम डीपीला असते. असं लेकरू तुमच्या पोटी जन्माला आलं, तुम्ही नशिबवान आहात, आहे का नाही? एकदा आमच्या सुरेश बाबांकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पिवळ्या शर्टावाले दादांचं नाव? ज्ञानेश्वर दादा जाधव. क्या बात आहे. ज्ञानोबरांचं नाव आहे आणि शोभल असं ते वागतात. पहा बरं, कीर्तनकार म्हणलं की पहिल्यांदा उभे राहिले. एकदा आमच्या ज्ञानेश्वर दादा करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुमचं नाव काय? गोपाल दादा देशमुख. वा, गोपाला गोपाला, ऐका नाही काय नावं सापडले. या वर्षीचे 4 आहेत, यातले 4 आहेत. आता नवीन 4 उभे राहिले, आहे का नाही? जे या वर्षी होते आणि पुढच्या वर्षी उभे राहिले त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा पुन्हा. गोपाल दादांकडे पुढच्या वर्षीचा 6वा कीर्तनकार. एकदा गोपाल दादासाठी स्पेशल टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि राजकुमार की टोपी पहने हुए जानी, अगले साल सप्ताह होगा जानी, सप्ताह यही होगा जानी, बजाने वाला यही होगा, गाने वाला संजू होगा जानी, कीर्तन हम करेंगे, गाँव तुम्हारा होगा और कीर्तन में डायलॉग हमारे होंगे जानी, सप्ताह जरूर होगा. काय नाव काकाचं? दिलीप देशमुख. वा, तुम्ही टोपी का घालता? आर्मीत होते का? नाही. मग तुमचे केस गेले का माझ्यासारखे? टक्कल काय नाही काका, माणसाचे केस गेले तर काय हरकत नाही, माणूस गेलेली केस नसा. केस गेले तर काय हरकत आहे. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस पूर्ण टकला आहे, माहिती आहे तुम्हाला? बिल गेट्स. पूर्ण चाटी आहे त्याची. हो, ज्याची कंपनी फेअर लवलीची त्याची पोरगी डांबरावर झोपली तर ओळखू येणं. मग मॅम ती माय पिंकीच्या बापाला म्हणलं मग तोंड कडक पडायला व टूप आणा टूप. हो, दड्डीत नेऊन बुडवा तिथं. काका तुमच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि बापू मी तर म्हणतो तुम्ही आमच्या भागात पाहिजेत होते असा एखादा जिल्हा परिषदचा सदस्य. इमानदारानं सांगतो, आमच्या भागातला जिल्हा परिषद सदस्य मी निवडून आणला. हो, माझ्या एकदा निवडून आणला बापू, पुन्हा दिसलाच नाही. बापू खरं बोलायलो खोटं बोलायलो? सुरेश करे नाव आहे त्याचं. मायच्यान पुन्हा भेटलाच नाही. हो, त्याला का कोणी म्हणलं आपल्या गावात सप्ताह किती 251ची पावती फाडा. मी म्हणलं एक काम कर, मला दोरीच घेऊन दे, मी फाशी घेतो मरतो तुझ्या घरी आता, आहे का नाही? असा सदस्य भेटा म्हणते. बापू मग तो स्वप्न आहे एक दिवस झग्याचं कीर्तन व्हावं आणि बापूची अशी गाडी एक मधात असावं, मागे एक गाडी असावं, पुढे एक गाडी असावं आणि तुमच्या संग बंदूकवाला एक पोली असावं. तुम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य नाही, तुम्ही आमदार असाल, आहे का नाही? बापू करता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता बसा खाली तुम्ही, आहे का नाही? या वर्षी बापून एक कीर्तनकार घेऊन 51,000 दिले का? वा 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 बापू, मला आता माहीत झालं तुम्ही सप्तेला 51,000 देता. हो, कारण मलाही सप्ताह करायचा ना पुढे. नाही, बापूचं अंतकरण मोठं आहे का? गाव एक बापूचं. बापू मी तुमच्या इथलं आधार कार्ड करतो, काय हरकत आहे? मग जग्याच्या नांदीच लागायच नाही तुम्ही. ऐका, आजचा अभंग तुम्हाला कळाला का? ए उभा राह, उठ उभा राह, उठ रे, तिकडे लोकाकडे पहा. ए दिदी उभी राह, उभ्या राहा तुम्ही 4 जणी, लोकाकडे पहा. आजचा अभंग कूट आणि अद्वैत प्रकरणातला होता. तिकडे लोकाकडे पहा दिदू. आता तुम्हाला अभंग कळाला तर माझ्या प्रश्नाचे पटापट मोठ्यानं उत्तर द्यायच्या. तिकडे पाय रे मित्रा, होय पुढे जरा. पोरो, आता मी तुम्हाला केलं उभं, तुम्ही पाठीमागं नका फिरून पाहू
आणि मला कत्तही नका भिऊ आणि चंगड्या बोले कुहू म्हणाले. ते काय अवघड आहे बाबा. हो पोरो, जर समजा मी 2 तास तुम्हाला काही बोललो असेल, कमी जास्त बोललो असेल, तर मी तुमच्या सगळ्याची मागतो माफी. आणि समजणे वाले को चांगला दांडगा अभिषेक बाबा तुमचा इशारा कॉपी. ए पोरियो, प्रश्नावर ध्यान द्या. आजचा अभंग कोणत्या प्रकरणातला होता? कोणतं प्रकरण? मोठ्यानं सांगा. कोणतं प्रकरण होतं? कूट किंवा अद्वैत. आजच्या अभंगातली जनाबाई म्हणजे कोण आहे रे? आजच्या अभंगातल्या जनाबाई म्हणजे कोण? जीव. आजच्या अभंगातला खंडोबा म्हणजे कोण? कोण आहे? शिव. आजच्या अभंगातल्या जीवरूपी जनाबाईला लग्न न करता पहिली पोरगी झाली, त्या पोरीचं नाव? आजच्या अभंगातल्या जीवरूपी जनाबाईला लग्न न करता गुरुपासून दुसरा पोरगा झाला, त्या पोराचं नाव? ज्ञान. आजच्या अभंगातल्या जनाबाईला लग्न न करता एक पहिली सासू झाली, त्या सासूचं नाव? आजच्या अभंगातल्या जीवरूपी जनाबाईला लग्न न करता एक सासरा झाला, त्या सासऱ्याचं नाव? मोह. आजच्या अभंगातल्या जीवरूपी जनाबाईला लग्न न करता एक नणंद झाली, त्या नंदेचं नाव? काय नाव? वासना नावाची नणंद कोण मारली? कोण मारली? छत्रपती शिवाजी महाराजांनी. आता एकदा मोठ्यानं म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, गणपती बाप्पा. रौबार घुमा लग्न न करता जीवाला एक मुलगी, तिचं नाव बुद्धी. लग्न न करता जीवरूपी जनाबाईला मुलगा, त्याचं नाव ज्ञान. सासूचं नाव कल्पना, सासऱ्याचं नाव मोहन, नंदेचं नाव वासना. अभंग किती कुठ प्रकरणातला असू द्या, फक्त जरा पायरीवरती येऊन सांगणारा पाहिजे. लोकांना द्वैत अद्वैत तत्वज्ञान कळत नाही, कोणी सांगितलं? कळते, फक्त त्यांच्या भाषेत सांगता आलं पाहिजे. ऐका, संक्षिप्ताचं विक्षिप्त करणं फार सोपं आहे. संक्षिप्त विषयाचा विक्षिप्त विषय करणं सोपं आहे, पण विक्षिप्ताचं संक्षिप्त करून लोकांच्या गळ्यापर्यंत उतरवणं किती अवघड आहे. अवघड नाही ते, फक्त जोग महाराजांच्या संस्थेत 4 वर्षे घासावे लागतात आणि मालकांनी दादासाहेबांनी डोक्यावर हात ठेवावा लागतो. सहज सोपं होते. जितना दिया सरकार ने मुझको उतनी मेरी औकात नहीं, एक करम और कृपा है मेरे सदगुरु की, और ना मुझ में ऐसी बात नहीं. आहे का नाही? नितांत प्रेम करणारी सगळी मंडळी, नानूदादा असतील, आमचे संदीप दादा असतील, पिंटू दादा असतील, किती 4-5 माणसं पळापळ करतात. गाव सगळ्याच आहे, सगळ्यांनी पळापळ केली पाहिजे. आहे का नाही? हो, अशा म्हाताऱ्या माणसांकरता अशा 5-50 इथं खुर्च्या लावल्या पाहिजे. गावात तरुण ताठ मंडळ पुढे बसलं पाहिजे. मंडपात जागा नसली पाहिजे. पुढच्या वर्षी 9दा फोकस वाढले पाहिजे. मंडपात लख प्रकाश असावा. संदीप दादा, मंडपातल्या प्रकाशाचा सुद्धा कार्यक्रमावर परिणाम होतो. चोपदार, भालदार, वादक, गायक सगळे सुंदर मंडळी आहात. 20 तारखेला झालेल्या पहलगामच्या हल्ल्यामध्ये आपण सगळ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. पाकिस्तानसोबत थोडीशी आपली छेडखाणी झाली. 2-3 दिवस युद्धही चाललं. ते युद्ध काल डोनाल्ड ट्रम्पच्या मध्यस्थीने थांबलं, पण 4 जवान आपले शहीद झाले आणि 20 नागरिक शहीद झाले. म्हणून एक लता दीदींचं गाणं आठवतं, मेरा कर्मा तो मेरा धर्मा तो. संजू बाबाच्या आवाजात हर कर्म अपना करेंगे. 1 मिनिटासाठी श्रद्धांजली परत एवढं गीत होईल, कीर्तनाची सांगता होईल. संजू मेरा करिमा तो मेरा धर्मा, मेरा सब कुछ तो मेरा सब कुछ.